हॅलो. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचीच वसंत व्याख्यानमाला पुढील वर्षी 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि त्याच्याच पूर्वसंध्येला आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देखील प्राप्त झाला आणि याचेच औचित्य साधून आपण ही जी विशेष व्याख्यानमाला ठेवलेली आहे जागर मराठीचा, त्याचे आजचे हे आपले 8वे पुष्प आहे आणि यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनापासून मिरज विद्यार्थी संघातर्फे स्वागत करतो. आणि आपले जे आजचे वक्ते आणि प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक अविनाश सप्रे सर, यांचे देखील मिरज विद्यार्थी संघातर्फे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. सरांचा परिचय करून देण्याआधी 2 नम्र सूचना मला द्यायच्या आहेत. सर्वप्रथम म्हणजे सर्वांनी आपापला मोबाईल सायलेंट आणि व्हायब्रेट मोडवर ठेवा, कारण गेले 4-5 दिवस आपण अनुभवतोय कुणाचा ना कुणाचा तरी फोन इथं वाजतो आणि वक्त्यांना आणि इतर श्रोत्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे जर सायलेंट किंवा व्हायब्रेट करायला थोडी अडचण येत असेल तर शेजारच्याला विचारा किंवा आम्हा कार्यकर्त्यांपैकी पण कुणाला तरी विचारा. आणि दुसरी सूचना म्हणजे आजचं व्याख्यान झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं प्रश्नोत्तरांसाठी असणार आहेत, त्यामुळे कुणीही आपलं स्थान सोडून जाऊ नये. आजचे आपले वक्ते प्राध्यापक अविनाश सप्रे सर हे गेली 50पेक्षा अधिकहून वर्ष मराठी वाङ्मय विश्वामध्ये अतिशय सक्रिय आहेत आणि इंग्रजी भाषा साहित्याचे एक नामवंत प्राध्यापक आणि मराठीचे एक प्रसिद्ध सुपरिचित समीक्षक म्हणून सर सर्वत्र प्रसिद्ध आहेत. सरांनी इंग्रजी भाषा आणि साहित्य याच्यामध्ये त्यांचं MA पूर्ण केलं आणि त्यानंतर PhDसाठी त्यांचा प्रबंधाचा विषय होता इंग्रजी रोमॅन्टिसिझमचा मराठी कवितेवरील प्रभाव. 1971 पासून ते 2007 पर्यंत जवळपास अशी 36 वर्ष सरांनी अध्यापनाचं अविरतपणे कार्य केलेलं आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालय आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये सर पदवी आणि पदव्युत्तर वर्गांमध्ये एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सर सुपरिचित होते. त्याचबरोबर गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील प्रमुख वाङ्मय नियतकालिकांमधून सरांनी समीक्षा लेखन केलेलं आहे. विविध प्रसिद्ध प्रकाशकांच्या 40हून अधिक संदर्भ ग्रंथांमध्ये सरांचे अनेक लेख समाविष्ट झालेले आहेत. अनेक लेखकांच्या पुस्तकांसाठी सरांनी प्रस्तावना देखील लिहिलेली आहे. याचबरोबर केल्याने भाषांतर या त्रैमासिकाचे सल्लागार संपादक व चतुरंग अन्वय या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. याबरोबर मराठी विश्वकोश यामध्ये भारतीय साहित्य विभागाचे समन्वयक व संपादक म्हणून देखील सरांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. आणि सरांचं सर्वात महत्त्वपूर्ण कार्य जर कुठलं म्हणाल तर महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र लेखन समितीच्या वतीनं जो महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं समग्र वाङ्मयाचे जवळपास 12 खंड प्रकाशित झाले, त्यातील खंड 6 आणि 7 मधील महाराजांच्या इंग्रजी भाषणांचे संपादन सरांनी केलेलं आहे आणि त्याला प्रस्तावना देखील सरांचीच आहे. याचबरोबर अनेक साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये सरांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये साहित्य अकादमी नवी दिल्ली इथं मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते 5 वर्ष. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यामध्ये ग्रंथ प्रकल्प समितीचे देखील ते सदस्य होते. सर अनेक पुरस्कार समित्यांचे देखील सदस्य आहेत, जसं की कुसुमाग्रज प्रतिष्ठान असेल, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ पुरस्कार समिती असेल किंवा साहित्य अकादमीचा ग्रंथ पुरस्कार समिती असेल. याशिवाय सरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये पुणे यांच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य आहेत आणि त्यांनी जवळपास 3 वर्ष पूर्णवेळ कार्यवाह म्हणून त्यामध्ये काम केलेलं आहे. ह्याच सगळ्या कर्तृत्वामुळं विविध विद्यापीठांमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक परिसंवादात सर एक निमंत्रित तज्ज्ञ म्हणून सुद्धा सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. याशिवाय अनेक रेडिओ व दूरदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये सरांचा सहभाग आहे आणि अनेक नामवंत मराठी व अन्य भारतीय लेखकांच्या प्रकट मुलाखती देखील सरांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे अभिजात मराठी पुढील आव्हाने, हा विषय मांडण्यासाठी आपल्याला एक बहुव्यासंगी
अनुभवी आणि जाणकार वक्ते लाभलेले आहेत. त्यामुळे मी नम्रपणे सरांना विनंती करतो की कृपया करून आपण आपले विवेचन सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या या जागर मराठीचा या व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या मिरज विद्यार्थी संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही मनापासून आभार मानतो. हे ग्रंथालय आणि या ग्रंथालयाचं चालत असलेलं काम हे मी इथं सांगली मिरजेत आल्यापासून बघत आलेलो आहे, त्यात भाग घेत आलेलो आहे. आणि विशेषतः मला अत्यंत आठवण येते आहे ती वसंतराव आगाशेंची, कारण त्यांच्या काळामध्ये मी स्वतः प्रत्येक व्याख्यानमालेला जवळजवळ येत होतो. आणि विशेषतः कुरूंकरांची व्याख्यानं ज्या वेळेला असायची तेव्हा नरहर कुरूंकरांच्या बरोबर तर मी त्यांच्याबरोबर कायम इथे असत असे. तेव्हा वसंतरावांना लेखकांच्याबद्दल, विचारवंतांच्याबद्दल, अभ्यासकांच्याबद्दल, ज्ञानी माणसांच्याबद्दल किती आस्था होती, किती आदर होता, किती प्रेम होतं, किती या सगळ्या गोष्टीचा मी एक प्रत्यक्षदर्शी आहे, विशेषतः कुरूंकरांच्या बरोबर वावरत असल्यामुळे. त्यामुळे मला हे या ग्रंथालयामध्ये आणि या खरे वाचनालयाच्या ह्याच्यामध्ये एक मला असं वाटत आलं की हे एक सांस्कृतिक केंद्र जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र दर्शन नावाचा जो एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे त्याच्यामध्ये मी सांगली जिल्ह्यावर एक दीर्घ लेख लिहिलेला आहे आणि त्यामध्ये या ग्रंथालयावर आणि वसंतरावांच्याबद्दल मुद्दाम लिहिलेलं आहे की हे एक कसं ज्ञानकेंद्र आहे, हे किती संस्कारांचं केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था येतात जातात, नंतर बंद पडतात, पण ज्याच्यामध्ये सातत्य आहे आणि नुसतं सातत्य नव्हे तर त्यामध्ये काही एक विशिष्ट दर्जा आहे. म्हणजे आपलं मिशन असतं प्रत्येका संस्थेचं, तर ते कशासाठी हे ग्रंथालय आहे ते नुसतं ग्रंथांची देवाणघेवाण करण्यासाठी नसून त्याच्यामार्फत ज्ञानाचं देवाणघेवाण व्हावं आणि साहित्याच्या संस्कृतीचं एक अभिरुची संपन्न असं नागरिक तयार व्हावेत अशा तऱ्हेच्यासाठी जी एक त्या ठिकाणी केंद्र असावी लागतात. त्यातलं हे महाराष्ट्रातलं संपूर्ण असं एक केंद्र आहे आणि वसंतराव किती तळमळीनं ते करत होते ते मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यामुळे मला त्यांचं स्मरण हे अतिशय आवर्जून करावंसं वाटतं. त्यांच्या स्मरणार्थ जो एक स्मृतिग्रंथही त्यांच्या कुटुंबियांनी काढलेला आहे त्यामध्येही मी वसंतरावांच्याबद्दलच्या माझ्या ज्या आठवणी आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि इथेही या व्याख्यानमालेबद्दल त्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष या व्यासपीठावरून आपल्यासमोर बोलण्याची संधी पुन्हा एकदा मला इथे आपल्यामुळे मिळालेली आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होतो की एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर, एका अतिशय चांगल्या विषयावर काही विवेचन म्हणण्यापेक्षा काही माहिती आपल्याला देऊन त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि कशासाठी हे सगळं आहे हे आपल्यासमोर प्रस्तुत करावं यासाठी मी हा विषय जेव्हा मला सुचवण्यात आला जागर मराठीच्यामध्ये अभिजात मराठी हे जे आपल्याला मिळालेला सन्मान आहे तो सन्मान म्हणजे नेमका काय आहे आणि त्याच्यातून काय नेमकं प्राप्त होणार आहे हे एक आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याबद्दलचं एक थोडं विवेचन करावं आणि मग काही शंका असतील तर त्यांचं निरसन माझ्या परीनं मी करू शकेन असं मला वाटतं. आत्तापर्यंतची जी सगळी व्याख्यानं झालेली आहेत त्या व्याख्यानामधून या ना त्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर या एक वाङ्मयाविषयी, संस्कृतीविषयीचं एक उत्तम असं माहिती तुमच्यासमोर आली असणार याची मला खात्री आहे. आमच्या मंडळावरच तुमचे एक व्याख्यान देऊन गेलेले मार्तंड कुलकर्णी होते आणि ते सावरकरांच्यावर बोलले. तर ते मीटिंगला आले असताना, कारण आमची पहिली बैठक जी झाली परवा सांगली मुंबईमध्ये, त्यामध्ये ते आले होते आणि ते भरभरून
हे तुमच्या ग्रंथालयाबद्दल इतके भरभरून बोलत होते. अहो म्हटले काय त्यांचं अगत्य, काय त्यांचं आदरातिथ्य, ते व्याख्यानाला येणारे किती श्रोते, कसं म्हणजे ते मी म्हटलं हे सगळं मला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला हा अनुभव आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही सांगतात. पण मला सांगायचं होतं की दूर तिकडून नांदेडसारख्या ठिकाणाहून, नांदेडच मला वाटते, नांदेडहून ते आले होते, तर ते इतक्या भरभरून बोलत होते. आणि हा अनुभव माझी खात्री आहे की इथे या व्यासपीठावर येऊन बोलून गेलेल्या प्रत्येकाचा असणार आहे. कित्येक वर्ष हे चाललेलं हे जे ज्ञानसत्र आहे ते अखंडपणानं चाललं आहे. आता तर तुमच्या शताब्दीचं वर्ष असणार आहे व्याख्यानमालेचं. संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीमध्ये वसंत व्याख्यानमालांनी एक अत्यंत मोलाचं असं योगदान केलेलं आहे. आणि या व्यासपीठावर नुसत्या इथल्याच नव्हे तर पुणे असेल, हे सगळीकडचे महाराष्ट्रातले, कोकणातले, संबंध विदर्भातले त्या तिथे या अशा तऱ्हेच्या वसंत व्याख्यानमालामधून महाराष्ट्राचा भाषा, साहित्य, संस्कृती, महाराष्ट्राचं विचारधन आणि अशा अनेक गोष्टी या जागत्या ठेवण्याचं काम हे साहित्य ह्या अशा तऱ्हेच्या तुमच्यासारख्या संस्था करत आले. त्यामुळे वसंत व्याख्यानमाला ना एक अनन्यसाधारण अशा तऱ्हेचं महत्त्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये आहे. आणि ते न्यायमूर्ती रानड्यांच्यापासून ते अनेक ठिकाणी जी या अशा तऱ्हेच्या प्रेरणा घेऊन व्याख्यानमाला तयार झाल्या, वसंत व्याख्यानमाला, त्यातल्या काही बंद पडल्या असतील, काहींना नुसतं उत्सवी स्वरूपी आले असेल. पण मी असं तुम्ही नुसती यादी जरी तुमच्याकडे आलेल्या वक्त्यांची पाहिलीत आणि आजवर कोण आणि कोणत्या विषयावर, म्हणजे तर्कतीर्थांच्यापासून, पु ल देशपांडेंच्यापासून, कुसुमाग्रजांच्यापासून हे इथे लोक येतात आणि आलेले आहेत आणि त्यांचं योगदान तुम्हाला झालेलं आहे. हे उगीच झालेलं नाही, कारण ते तुमच्या कामाची पोचपावती आहे. हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडातले एक श्रेष्ठ असे विचारवंत ज्यांना म्हणून मानलं जातं ते तर्कतीर्थ लक्ष्मण, ज्यांचे 18 खंड हे मी सांगायचं म्हणजे मला अतिशय बरं वाटतं. म्हणजे मी आता एक कोट करत राहतो की मी त्याचं प्रकाशन कोल्हापुरात परवा जेव्हा झालं आहे काही महिन्यात, त्याला मी होतो, तर तिथे हे साहित्य संस्कृती मंडळानंच काढलेले आहेत आणि आमचे मित्र सुनील कुमार लवटेंनी ते संपादित केलेत. 18 खंड आहेत तर्कतीर्थांच्या विचारधनाचे. आणि इथे आल्यावर मी यांना म्हणत होतो तर ते म्हणाले की आम्ही ते घेतलेले आहेत, म्हणजे ते खंड तुमच्याकडे ऑलरेडी आलेलेच आहेत. त्याच्या अगोदर सयाजीराव गायकवाडांच्यावरचे 25 खंड आणि 50 झाले, आता 25 नाही, हे जे खंड झालं. आणि हे एवढं मोठं काम आहे खरं म्हटलं तर. आणि ते खंड इतक्या अल्प किमतीमध्ये उपलब्ध असतात. साहित्य संस्कृती मंडळाची सर्व पुस्तकं, हजार पानाची पुस्तकं. आता हा जो मी म्हटलं, मी जो 6वा आणि 7वा खंड संपादित केला आहे, ज्याला इंग्रजी भाषणं आहेत महाराजांची आणि ती जगभर दिलेली, त्याचं संपादन केलं. 120 रुपयामध्ये 1000 पानाचा एक खंड आहे, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं छापलेला. आणि आता छपाईसुद्धा उत्तम दर्जाची होऊ लागलेली आहे. म्हणजे लोक म्हणायचे की हे शासनाचं म्हणजे कसं तरीच असणार वगैरे, तसं नाही आहे आता. तर त्यामुळे हे सगळं तुमच्या ग्रंथालयामध्ये आहे, हे नव्यानं सांगावं लागत नाही. अशा तऱ्हेची एक परंपरा तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे या परंपरेमध्ये ही परंपरा पुढं नेण्याचं काम ते वसंतरावांच्यामुळे, ते त्यांच्या हाताखाली, त्यांच्याबरोबर ते जे तयार झाले तुमच्यासारखे सगळे लोक, ते त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये खंड पडलेला नाही, हे मी बघत असतो. हा जो विषय आहे, मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला आणि त्याचं थोडं इतिहास सांगायला पाहिजे आपल्याला, कारण म्हणजे काय झालं नेमकं हे आपणाला खूप वेळेला माहिती नसतं. तसं पाहायला गेलं तर साधारण 11 ते 12 कोटी मराठी भाषिक हे जगभर आहेत, देशात, महाराष्ट्रासह सर्व जगामध्ये आहेत. आणि संबंध जगातली 10व्या क्रमांकाची भाषा बोलली जाणारी ही मराठी आहे. हे अनेक वेळा आपणाला माहिती नसतं. आपण इतके न्यूनगंडानं पछाडलेलो असतो की आपण ह्या काही आपल्या अभिमानाच्या गोष्टी आहेत तेच आपणाला माहिती नाही की संबंध जगातला जो भाषिक व्यवहार आहे त्या भाषिक व्यवहारामध्ये 10व्या क्रमांकावर मराठी भाषा आहे. इतके बोलणारे लोक आहेत. त्यामुळे एवढी मोठी, एवढी जगभर पसरलेल्या लोकांच्या मधली महाराष्ट्रातली ही मराठी भाषा जी आहे, तिला हा जागतिक हा जो आहे त्याच्याबरोबरीनं हा जो दर्जा मिळाला अभिजात भाषेचा, तर हे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की
अभिजात मराठी ही अभिजात भाषा आहेच. म्हणजे त्याला समजा यांनी दर्जा दिला नसता तरीसुद्धा मराठी ही अभिजात भाषा आहे. कारण ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांच्या सारख्यांची ज्ञानेश्वरी ही 13व्या शतकामध्ये लिहिली जाते, ही ज्ञानेश्वरी असो किंवा तुकाराम महाराजांची गाथा किंवा तुकाराम महाराजांचे अभंग ज्या भाषेमध्ये निर्माण झालेले आहेत आणि अनेक संतांचे, थोर संतांचे, अनेक लेखकांचं लेखन जिथं झालेलं आहे, ही भाषा ही अभिजातच आहे. म्हणजे ती मुळात ती मुळातच एक अभिजात भाषा आहे. तिच्यावर एक शासकीय शिक्कामोर्तब झाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे मुळातल्याच एका अभिजात भाषेवर एक शासकीय शिक्कामोर्तब आता त्याचे काही फायदे होण्यासाठी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे मराठी भाषेचं प्राचीनत्व हे निश्चितपणे आहे आणि ते सिद्ध करून द्यावं लागतं. आता कसं झालं हे पुन्हा सगळं आपल्याकडे मुद्दाम मला थोडक्यात सांगायचं झालं तर पहिलं अभिजात भाषेचा दर्जा हा तमिळ भाषेला मिळाला आणि तो त्याने आग्रहानं घेतला. एक भाषेबद्दलचा स्वाभिमान, भाषेबद्दलची निष्ठा ही साऊथ इंडियामधल्या राज्यामध्ये जेवढी आहे तेवढी आपल्याकडं नाही मराठीबद्दल. हे मला सखेच बोलावं असं वाटतं, सखेच सांगावं असं वाटतं. आणि इतकी स्पिरिटेड ज्याला म्हणता येईल इतके ते लोक आहेत की त्यांना म्हणजे त्यांनी हे नाही केलं तर आम्ही अमुक करणार नाही इतक्या तरी राज्यकर्त्यांच्या पातळीवर सुद्धा म्हणजे तिथले लेखक, तिथले कलावंत त्या भाषेबद्दल बोलतील यात नवल नाही. पण कुठल्याही पक्षाचं राज्य जरी तामिळनाडूमध्ये आणि साऊथमधल्या राज्यामध्ये आलं तरी आपल्या भाषेबद्दलचा जो एक प्रचंड स्वाभिमान असतो तो त्या दक्षिणेकडच्या सर्व भाषांच्यामध्ये इतका आहे की आमची भाषा म्हणजे ते हिंदी असो नाही तर इंग्रजी असो त्याला जुमानत नाही. ते जेव्हा त्यांच्यावर हिंदी लादायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उजळून लावलं. कारण ते म्हटले त्याच्यापेक्षा प्राचीन भाषा आमची आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाङ्मय आमच्या भाषेमध्ये आहे, त्याच्यापेक्षा जास्त लोक आमची भाषा बोलतात. त्यामुळे पहिला हा अभिजात भाषेचा दर्जा हा तमिळ भाषेला मिळाला. आणि मग तो तमिळ भाषेला मिळाल्यानंतर साधारण दोन वर्षाच्या अंतरामध्ये तो दर्जा मल्याळम भाषेला मिळाला, तो दर्जा कानडी भाषेला मिळाला, तो दर्जा उडिया भाषेला मिळाला. म्हणजे ओरिसा, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ इथल्या सर्व भाषेंना आपल्या अगोदर हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता आणि तो दर्जा त्यांना मिळाला. त्याच्या पाठोपाठ मग आपलं सगळं नेहमी उशिरा असतं त्याप्रमाणे आपल्याबद्दलचं मग आपल्यालाही वाटायला लागलं की आता इतक्या लोकांनी मिळवलं तर आपण मिळवायला काय हरकत आहे. म्हणून मग एक अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न आपण 10 वर्ष करतोय. मी हे मुद्दाम सांगितलं 10 वर्ष करतोय, हे त्यांना इतकी वर्ष लागलीच नाही, त्यांनी कळवलं आणि करून घेतलं. हे ह्यासाठी जी एक वृत्ती लागते भाषिक अभिमानाची, भाषिक स्वाभिमानाची. आणि जिथे भाषेबद्दलचा जिथे भाषेचा अभिमान असतो तिथं संस्कृती खरी असते. भाषेतून संस्कृती आहे आणि म्हणून भाषा अभिमान हा संस्कृतीचा अभिमान असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी मराठी भाषिक आहे याची लाज वाटता कामा नये जी आपल्याला वाटते. जो एक न्यूनगंड आपल्यामध्ये तयार झालेला असतो. आपल्यामध्ये ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्याच्या अगोदर इंग्रजी ही भाषा गावंढळ भाषा आहे म्हणून इंग्लंडमध्ये मानली जात होती. म्हणजे त्याला एक उच्च दर्जा नव्हता त्या भाषेला. लॅटिन भाषेमध्ये बोलणं हे उच्च भाषेचं बोललं जात होतं. आणि तुम्ही शेक्सपियरच्या ह्याच्यामधले जे दुय्यम तिय्यम पात्र आहेत ती पात्र नेहमी इंग्रजीतले ती ज्या तऱ्हेनं बोलतात त्याचं कारण ते गावंढळ आहेत असंच त्यातलं ग्रहित आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे लॅटिनमध्ये बोलणं, जसं संस्कृतला आपल्याकडे प्रतिष्ठा होती, लॅटिनमध्ये बोलणं म्हणजे प्रतिष्ठेचं आणि इंग्रजीत बोलणं म्हणजे गावंढळपणाचं, हे अनेक वर्ष तिथे चालू झालेलं होतं. आणि प्रबोधनाचा कालखंड 13व्या शतकानंतर येईपर्यंत मग त्या भाषेनं जी उचल घेतली आणि आज जगभर पसरली ते त्या पद्धतीचं काम असावं लागतं. म्हणून आज इंग्रजी भाषा सगळीकडे आपणाला सर्व ह्याच्यामध्ये दिसते. त्यामुळे तमिळ भाषा, तेलुगू भाषा ह्या भाषेमध्ये जे प्राचीनत्व आहे, आता हे सगळं प्राचीनत्व हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं, त्याप्रमाणे त्यांना मिळालं. मग मधल्या काळामध्ये आपण आपल्याकडचा एक प्रयत्न करायचं ठरलं. त्या दृष्टीनं आपण एक समिती नेमली. आपण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं, पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला
एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्रातले एक अतिशय नामवंत लेखक असलेले कादंबरीकार रंगनाथ पठारे हे होते. रंगनाथ पठारे ह्या समितीचे अध्यक्ष होते आणि हरी नरके जे दुर्दैवानं वारले ते त्याचे निमंत्रक होते. आणि एक समिती होती, त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले चांगले भाषातज्ञ, त्यामध्ये चांगले पुरातत्व अभ्यासक, त्यामध्ये चांगले समीक्षक आणि लेखक वगैरे अशांची ती एक चांगली समिती स्थापन झाली. आणि या समितीनं एक अहवाल तयार केला. जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं जेव्हा काय व्हायला, कुणी उठेल आणि आम्हाला अभिजात भाषा करा असं म्हणेल, हे केंद्र सरकारच्या लोकांच्या लक्षात आल्यामुळं असेल. त्यांनी त्याच्यासाठी काही मानदंड घालून दिलेले होते आणि ते सगळे मानदंड जी भाषा पूर्ण करते त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशा तऱ्हेचं एक ते धोरण असते. त्यातलं एक म्हणजे तुमची भाषा ही किमान 2000 वर्ष जुनी असली पाहिजे. आणि ती नुसते मी म्हणतो म्हणून नव्हे, तर 2000 वर्षापूर्वीपासूनचे त्याचे पुरावे हे तुम्हाला सबमिट करता आले पाहिजेत. हे त्यातली सर्वात मोठी अट होती ह्याच्यामध्ये, की ज्याला प्राचीनत्व नुसतं म्हणून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये 2000 वर्षाचा कालखंड आहे. आणि त्यात दुसरा अट अशी होती की नुसतंच 2000 वर्षापूर्वी काहीतरी होतं असं नाही, तर त्याच्यामध्ये एक सातत्य आहे हे दाखवता आलं पाहिजे. त्यामुळे 2000 वर्षापूर्वीपासून ही भाषा असणं, तिच्यामध्ये सातत्य असणं आणि तिचा आत्ताच्या भाषेशी अन्वय लावता येणं, अशा तऱ्हेच्या काही महत्त्वाच्या अटी ह्या केंद्र सरकारच्या त्या सांस्कृतिक विभागानं दिलेल्या होत्या. त्या अटी का आल्या, तर मग त्यांच्यासमोर असं लागलं की सगळे अर्ज करायला लागले. त्यामुळे आता जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी ह्या आणि त्या अटी कुठल्या असाव्यात हे सांगणारे सुद्धा हे राष्ट्रीय स्तरावरचे भाषेतले फार नामवंत असे अभ्यासक होते आणि त्यांनी ते बसून ते तयार केलं. आणि मग आपल्याकडे त्या अटींच्या आधारे हा अहवाल तयार करावा लागेल. हे सुदैवानं मी म्हटलं तसं मराठी भाषा ही 2000 वर्षाची आहे हे सिद्ध करण्यासाठी काय काय पुरावे मिळतील, तर त्यासाठी जे अनेक शिलालेख आहेत. आपल्याला एक चामुंडेराये करवियले वगैरे हा तो जो दक्षिणेतला एक शिलालेख माहिती आहे, पण त्याच्याही अगोदरचे शिलालेख आहेत. काही प्राचीन पोथ्या आहेत, काही हे सगळं साहित्य या समितीनं अत्यंत झपाट्यानं, अत्यंत कर्तृत्वानं ते संबंध त्यांनी गोळा केला आणि ते संबंध त्याचे पुरावे त्यामध्ये निर्माण केले आणि त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे ते सांगायचं होतं. आता हे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये मग आजची जी मराठी आपण म्हणतो त्याचे अनेक जे हे आहेत, म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्री अशा त्यावेळच्या ज्या प्राकृत बोली भाषा होत्या, म्हणजे ह्या प्राकृत भाषा ज्या होत्या ह्या ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषा होत्या. आज ज्याला मराठी म्हणतो आपण स्टँडर्ड, तशी ती भाषा नसेल, पण ह्या सगळ्या मराठीच होत्या. आणि म्हणून अशा सर्व भाषांच्यामधलं साहित्य काय आहे इथनं ती सुरुवात करून त्याचे पुरावे काढत मग लीळाचरित्र हे जे आहे आपल्याकडे, ज्ञानेश्वरी आहे, संत साहित्य आहे, त्याच्यापासून अलीकडेपर्यंत संबंध ट्रेस करणं, तो सगळा बघणं आणि त्याचे पुरावे, त्याचे उतारे सगळे ते गोळा करून तो अहवाल तयार केला. आणि तो सगळा अहवाल हा महाराष्ट्र शासनाला सबमिट झाला. तो अहवाल सबमिट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर अप्रुव्हल देऊन तो अहवाल केंद्राकडं पाठवला आणि केंद्राकडे तो मान्यतेसाठी गेला. केंद्राकडनं तो अहवाल साहित्य अकादमीकडे आला. केंद्राकडून तो अहवाल, साहित्य अकादमी ही देशाची सर्वोच्च साहित्यविषयक संस्था, जी शिखर संस्था आहे, ज्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्या संस्थेकडे तो अहवाल आला. ज्या काळात तो आला त्या काळात मी साहित्य अकादमीवर होतो आणि भालचंद्र नेमाडे हे त्या आमच्या मराठी विषयक सल्लागार समितीचे निमंत्रक होते. त्यामुळे भालचंद्र नेमाडेंनी तो घेतला आणि साहित्य अकादमीच्या वतीनं ते टिपण प्रकाशित. आणि हा सगळा अहवाल, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आता वेबसाईटवर उपलब्ध आहे. तो जो महाराष्ट्र शासनानं आपल्या या समितीनं तयार केलेला अहवाल आहे तो आपला कुणालाही बघायला मिळतो आणि त्याच्यामध्ये संबंध तो अहवाल दिलेला आहे. तो अहवाल
आल्यानंतर भालचंद्र नेमाडे यांनी तिघांची राष्ट्रीय अमराठी असलेल्या अशा राष्ट्रीय स्तरावरच्या भाषातज्ञांची समिती नेमली आणि ते जे एक बंगाली होते, एक उडियातले होते, एक तमिळचे, अशा तऱ्हेच्यांची एक समिती नेमली आणि तो अहवाल त्यांच्यापुढे की खरोखरच ह्या महाराष्ट्रातल्या समितीनं जे केलं आहे ते बरोबर आहे का बघण्यासाठी त्याचे सगळे नॉर्म्स होत आहेत की नाही, आणि त्या समितीनं त्याला पॉझिटिव्हली ज्याला म्हणता येईल ते अशा तऱ्हेची आपल्याला मान्यता दिली आणि त्या मान्यतेच्या आधारावर शिफारसीसह त्या समितीपुढे नेमाड्यांनी जे टिप्पण ठेवलेलं आहे तेही आता प्रकाशित झालेलं आहे. नेमाड्यांच्यावरचा एक विशेषांक अलीकडे आला आहे मायमावर्लीचा, त्याच्यामध्ये ते आहे की काय हे आहे वगैरे. तर असं सगळं हे आपण करून हे पुन्हा साहित्य अकादमीनं अप्रूव्ह करून केंद्राकडे दिल्यानंतर मधल्या काळामध्ये काही गोष्टी घडत गेल्या आणि कुणीतरी कोर्टात गेलं आणि मग ते सगळं स्टँड स्टील झालं, म्हणजे ते थांबलंच ते त्याच्यामध्ये. त्यामुळे खूप वर्ष मधल्या काळात गेली. हे मला आवर्जून सांगायला पाहिजे, म्हणजे हे आपल्या मानसिकतेचा भाग म्हणून, म्हणजे या निमित्तानं महाराष्ट्राची जी एक मानसिकता, महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातली जी एक मानसिकता आहे त्याच्याबद्दल मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की जसं मी म्हणालो की तमिळनाडू किंवा दक्षिणेकडच्या राज्यातले साहित्यिक तर मोठे आहेतच आणि ते आहेतच, पण तिथले राज्यकर्तेसुद्धा आपल्या भाषेबद्दल अतिशय अभिमानी आहेत आणि त्यामध्ये कुठलाही पक्ष आला नाही आला असं होत नाही. त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये या अहवालाचा पाठपुरावा झाला पाहिजे, ते आला पाहिजे हे सांगण्यासाठी जी एक राजकीय लॉबी लागते हे आपण कबूल केलं पाहिजे की ते नुसतंच काय माझ्या मनात आलं लेखकांच्या मनात, त्याच्या मागे एक सपोर्ट असावा लागतो आणि त्याच्या मागे एक पाठिंबा देणाऱ्यांची एक राजकीय लॉबी असावी लागते जी बंगाली लोकांची आहे, जी अनेकांची आहे. तर ही सगळी लॉबी अशी तिकडे त्या त्या भाषेतली जी कार्यरत होती त्या मानानं आपलं सगळं शून्यच होतं. म्हणजे आपले कोण दिल्लीतले यशवंतराव असेपर्यंत होतं. यशवंतराव जोपर्यंत दिल्लीमध्ये होते तोपर्यंत यशवंतराव महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टीला म्हणजे एक आठवण सांगण्यासारखी आहे. मुद्दाम सांगतो ती की किती यशवंतरावांना ह्या साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश यशवंतरावांच्या दूरदृष्टीतून व्हिजनमधनंच निर्माण झालं मराठी भाषेबद्दल संस्कृतीबद्दलचं. यशवंतराव दिल्लीत असताना नादू महानोर हे आपले जे कवी आहेत हे त्यांच्या एका कामासाठी गेलेले होते आणि ते यशवंतरावांना भेटले. तर त्यांनी विचारलं की काय काम आहे तुमचं वगैरे आणि कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं अशा अशा म्हणून. महानोर दुसरे दिवशी त्या ऑफिसमध्ये जायच्या अगोदर यशवंतरावनी त्या ऑफिसमध्ये फोन केला होता आणि त्यांना असं सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातला एक मोठा कवी तुमच्याकडे येतो आहे, त्यांना सन्मानपूर्वक तुम्ही वागवा आणि त्यांचं काय काम आहे ते करा. ही जी एक राजकीय नेतृत्वामध्ये संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल, साहित्याबद्दलची आस्था आहे ती असणं हे आता किती आहे. म्हणजे आपले राजकीय नेत्यांना कुठं सवड आहे. म्हणजे दिल्लीच्या इलेक्शनपासून ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपर्यंत ते इलेक्शनमध्येच गुंतलेले असतात, कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं याच्यामध्ये. अशा काळात त्यांना उद्या जर मी सांगितलं मी एका राजकीय पुढाऱ्याला मी अतिशयोक्ती नाही, महाराष्ट्रातले ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेले लेखकसुद्धा माहिती नव्हते. त्या इन 4 ते 5 आहेत आपल्या खरं म्हटलं तर. त्यांना जर विचारलं की तुम्हाला माहिती आहेत काय नेमाडे, तर ते कोण नेमाडे म्हणाले. म्हणजे ही आपली एकंदर आपल्या राजकीय लोकांची आस्था म्हणजे आणि सगळीकडे ती दिसते. आणि आता तर ती अधिक सवडच नाही ना, आणि सवड असले तर तिची इच्छाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही असतील सन्माननीय अपवाद मला माहिती नाही, पण एकूणात जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की या सगळ्या कडे जी एक राजकीय दृष्टी असणारी माणसं त्यामध्ये असावी लागतात. आणि ज्यांनी आग्रह धरावतो ते दिल्लीतले असतील, आपल्याकडे असतील, महाराष्ट्रातले असतील, त्यांनी ते सगळं आणि सर्व लेव्हलवर आपल्याकडे ही अनास्था असल्यामुळे त्याला काही मी असं नाही म्हणतो की एकूणच महाराष्ट्राच्या प्रायोरिटीजमध्ये ना साहित्य आणि अभ्यास, साहित्य आणि भाषा ही मार्जिनलच आहे. म्हणजे म्हणजे काठावरचीच आहे. त्याच्याबद्दल काय झालं काय नाही झालं काय याच्याबद्दल कोणाला फार चिंता वाटत नाही. म्हणजे जितकी दुसरी मला राज्यमंत्रीपद मिळालं का कॅबिनेट मिनिस्टर मिळालं हे एवढी जेवढी असताय त्या मानाने ती नसते आपल्याकडे असतं. आणि त्यामुळे ही जी एक राजकीय लॉबी आणि त्या बाबतीत अनेक वेळेला आपल्याकडे तोटे झालेले आहेत हे आपला अनुभव आहे. आणि त्यामुळेच आपण कितीतरी वेळा म्हणजे महाराष्ट्राची भाषा मी जसं म्हणालो ही जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे, पण त्याचं काय
ह्याच्याबद्दल जे व्हायला पाहिजे अभिमानानं, ते तिथे जोपर्यंत काही होती दिल्लीच्या केंद्रामध्ये आपल्या आणि दिल्लीमध्ये काही माणसं जोपर्यंत होती तोपर्यंत ते सगळं ठीक होतं. त्यामुळे ते सगळं होऊन मग मध्ये काही जाऊन पेंडिंग होऊन आता हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. म्हणून मला सांगायचं होतं की मराठी ही अभिजात भाषा आहेच. आणि हे आपल्याला लक्षात येईल की ज्या दर्जाची ज्ञानेश्वरी 13व्या शतकात ज्ञानदेवांनी लिहिलेली आहे, त्यातलं जे तत्त्वज्ञान सांगण्याची जी ताकद आहे संबंध आणि त्यातल्या ज्या प्रतिमा आहेत, त्यातले जे काव्य आहे, ते काही एकदम ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी आकाशातनं येऊन पडलेलं नाही. त्यामध्ये पार्श्वभूमी आहे. ती मराठी भाषा अशी विकसित 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 होत 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 ती ज्ञानदेवांच्यापर्यंत आलेली आहे, ती तुकारामापर्यंत आलेली आहे. ती एकदम तशी तयार झालेली नाही. ती 2000 वर्षाची प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेस म्हणजे अगदी पहिल्या शतकापासूनची असेल, ती सगळी प्रोसेस होत आल्यामुळे तर ज्ञानदेवांना हा अभिमान वाटला की किंवा सांगावंसं वाटलं की मी भगवद्गीतेचं माझ्या भाषेमध्ये ती अमृताहून जास्त चांगली आहे. असं जो अभिमान, तो व्यथा अभिमान नव्हता की ही माझी मातृभाषा इतकी चांगली आहे की ती अमृतापेक्षाही चांगली आहे. हे वृथा अभिमान नव्हता, त्यांना तो आत्मविश्वास होता. आणि म्हणून तर गीतेचं तत्त्वज्ञान आपल्या भाषेतून सांगणं हे क्रांतिकारी कार्य आहे. हे आपण लक्षात घेतलं. हे क्रांतिकारी कार्य मराठी भाषेमध्ये आणि त्यावेळच्या सर्व भारतीय भाषांच्या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये झालेलं आहे. म्हणून मला सांगायचं होतं की तोपर्यंतचा हा जो काही टप्प्यावरचा विकास होत गेला, त्याची परिणिती ज्याला म्हणता येईल, कल्मिनेटिंग पॉईंट ज्याला म्हणता येईल, अशा तऱ्हेचा हा त्यावेळेला झाला. ज्ञानेश्वरीसारखा किंवा तुकारामांच्यासारखा आणि अनेक अन्यांच्यासारखा, लीळाचरित्रसारखा. हे सगळे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा, हे तर 3. आणि ज्या वेळेला हे मला सांगायला पाहिजे कारण मराठी भाषेबद्दल की तुकाराम गाथेतल्या अभंगांचं दिलीप चित्रे जे आपल्याकडे येऊन गेलेत, त्यांनी सेज तुका या नावानं इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे आणि फ्रेंच भाषेमध्ये अनुवाद आलेला आहे. आणि हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो की एवढा तो अनुवाद वाचल्यामुळे, मी पुढे अनुवादाकडे या निमित्तानं सांगणार आहे की तो अनुवाद वाचल्यामुळे एवढा थोर कवी आहे, ज्याला मेटाफिजिकल पोएट असं म्हणतात तिकडे. म्हणजे तिकडचा डन इंग्रजीतला आम्ही म्हणत असतो मग शिकवणारे की केवढा मेटाफिजिकल पोएट आहे वगैरे, त्याच्या कितीतरी शतपटीनं मोठा असलेले असे हे त्यांना तिकडे जेव्हा पोचलं, ती ताकद आहे. मला म्हणायचं होतं की मुळातली तुमच्या भाषेतल्या लेखनाची ती ताकद आहे, ती दिलीप चित्रेंच्यामुळं जगापर्यंत जाऊ शकलेली. आणि ते एक मुद्दा मी या निमित्तानं आव्हान म्हणून सांगणार आहे. त्यामुळे ही संबंध अशी विकसित होत गेलेली भाषा आणि त्या टप्प्यावर ती वाढत गेलेली, ती सतत विकसित होत गेली आणि मग आपल्याकडे ही अभिजातची झाली. आता या अभिजात भाषेमुळं आपल्याला जे अनुदान मिळणार आहे तो आर्थिक भाग झाला, तो आर्थिक लाभ झाला. म्हणजे काही 1 कोटी रुपये ज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यांना ते फंड किंवा तो अनुदान मिळतं आणि त्याचा उपयोग हा पुरस्कार देण्यासाठी आणि हे करण्यासाठी नसून त्या भाषेच्या वृद्धिंगतेसाठी खर्च करण्यासाठी ते ठरलेलं आहे. कशासाठी ते आता आपल्याला मिळेल. म्हणजे त्याचा आर्थिक लाभ असा आहे की ते करण्याचा आपल्याकडे पहिलं व्याख्यान मला वाटतं अविनाश अवलगावकरनी दिलं ना ह्याच्यामध्ये. तर ते जे नवीन विद्यापीठ आता स्थापन झाले आणि ज्याचे ते पहिले कुलगुरू आहेत, तर ते आता त्याचं स्वतंत्र हे करावं लागणार आहे. आणि त्याप्रमाणे हे संबंध मराठी भाषेला अधिकाधिक पुढं नेण्यासाठी होता येईल. आता मी जो म्हटलं आव्हान म्हणून जे म्हणतो याचं कारणच असं आहे की आता हे जे मी सांगितलं तो सगळा इतिहास झाला, तो सगळा आता आपला इतिहास आहे आणि तो अतिशय गौरवशाली आहे आणि अभिमान वाटावा अशा तऱ्हेचा आहे. मी मराठी आहे याचा अभिमान वाटावा अशा तऱ्हेचाच तो गौरवशाली इतिहास आहे. पण नुसतं इतिहासात रमणं हे पुन्हा जे काय आपल्याकडं आहे ना की ते पुन्हा वर्तमान आणि नंतर उद्याचा भविष्य याच्यामध्ये काय करणार आहोत आपण. म्हणजे काय नुसतंच आपलं प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वर तुकाराम आणि लीळाचरित्र सांगत बसणार आणि त्याच्या अगोदरचा एखादा शिलालेख सांगणार. खरी या भाषेला आता याच्या पुढची जी नंतरची जी आव्हानं आहेत आपल्यासमोर येणारी, ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ती आपण कशी पार पाडतो यावर मराठी भाषेचं इथून पुढच्या जगातलं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि त्या भाषेचं स्थान असणार आहे. त्या दृष्टीनं काय आपण करणार आहोत
आणि आपण मराठी भाषिक म्हणून आपल्याकडे कोणची आव्हानं येणार आहेत हे आपण लक्षात एक शब्द सतत वापरला जातो आहे, तो पुन्हा मी त्याचा उच्चार आपल्यासमोर करतो की मराठी भाषेला ज्ञानभाषेचं स्वरूप आलं पाहिजे. असं एक सतत सांगितलं जातं आणि ते खरं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषेचं स्वरूप मिळालं हे सर्वात मोठं आव्हान आहे आपल्यापुढे. हे ते नुसतं साहित्यापुरती भाषा, मराठी भाषा ही नुसती साहित्यापुरती असून चालणार नाही, तर ती ज्ञानाची भाषा झाली पाहिजे. आणि ज्ञानाची भाषा झाली पाहिजे म्हणजे जे ज्ञान आज निर्माण होतं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जे ज्ञान निर्माण होत आहे ते ज्ञान तुमच्या लोकांच्या पुढे तुमच्या भाषेतून जायचं असेल तर ती त्यामध्ये जाण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते केले पाहिजेत. म्हणून मराठी भाषेला ज्ञानभाषा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर ज्ञानाची जी म्हणून क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातलं जे जगभरातलं ज्ञान आहे ते सगळं जगभरातलं ज्ञान मराठी भाषेमध्ये आणता आलं पाहिजे. आणि मग ते ज्ञानाचं त्याचं ज्याला लोकांच्यापर्यंत जाऊ शकेल. निव्वळ ते इंग्रजीमध्ये आहे आणि निव्वळ ते कुठल्या तरी वरच्या भाषेत आहे म्हणून अनेकांना त्यामध्ये ते वंचित राहतात. असं व्हायचं नसेल तर त्यांच्या म्हणजे मराठीतल्या लोकांच्या, मराठी येणाऱ्या सगळ्यांना फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, संशोधनं असतील, ही सगळी ज्ञानशाखेतली वेगवेगळी संशोधनं ही मराठी भाषेमध्ये आणणं आणि त्याच्यातून तिचा प्रसार करणं हे काम जे आहे त्या अंगानं ज्ञानभाषा ही होईल. आणि या तऱ्हेचे प्रयत्न आपल्याकडे म्हणजे हे महत्त्व आहे. हे मी मुद्दाम सांगतो की तर्कतीर्थांनी विश्वकोशाची संकल्पना कशातून आणली, तर हेच कारण होतं. जगातलं ज्ञान हे मराठी भाषेमध्ये मराठी लोकांच्या पुढे यायचं असेल तर त्यासाठी विश्वकोश पाहिजेत. विश्वकोशाची निर्मिती ही मराठी भाषेला ज्ञानभाषा देण्याच्या निर्मितीची आहे भाषा. आणि म्हणून जे 22 खंड तयार झाले आणि त्याची तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे की ते खंड कसे असावेत यासाठी तर्कतीर्थांनी जे एक मेथॉडॉलॉजी घालून दिली आणि ज्या तऱ्हेची प्रस्तावना लिहिलेली आहे ती त्यांच्या प्रगाढ अशा प्रज्ञेचं लक्षण आहे, त्यांच्या ज्ञानाचं लक्षण आहे की काय यायला पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांच्या काळापासून आज सगळ्यात जे म्हणून महाराष्ट्रातले म्हणजे जयंत नारळीकरांच्या सारखा उत्तम फिजिक्समधला मनुष्य जागतिक कीर्तीचा हा विश्वकोशामध्ये नोंदी लिहायला लागला. असे सर्व क्षेत्रातले गणिती असतील, तुम्ही नावं घ्या हे. आणि म्हणून विश्वकोश हा कशा करता आहे, तर विश्वकोशाची गरजच ज्ञान भाषा होण्यासाठी आहे की जे मला जे मला अमुक एक पाहिजे आहे. म्हणजे सायन्स करतं मी ह्युमॅनिटीजमधलं समजा अस्तित्ववाद समजा असा एक काहीतरी तत्त्वज्ञानातला विषय आहे आणि आता मला तो समजावून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्ञानकोशातली नोंद त्या क्षेत्रातल्या फार मोठ्या विचारवंतांना लिहिलेली सापडू शकेल. त्या क्षेत्रात मला उद्या शिवराम कारंथ हे कोण लेखक आहेत हे समजावून घ्यायचं असेल ती नोंद लिहिली. मला सुदैवानं मी 5 वर्ष जे काम केलं म्हणजे याच्या अगोदरच्या त्यामध्ये भारतीय भाषा आणि साहित्य या सेक्शनचा मी निमंत्रक होतो आणि त्यामुळे मला सुदैवानं भारतीय भाषेतले जे असे लोक आहेत जे लिहित आहेत त्यांच्याशी संपर्क साधता आला आणि त्यांना नोंदी लिहिण्याचा विनंती की आपल्याला काय माहिती आहे अस्मी भाषेबद्दल, आपल्याला काय म्हणजे पूर्वेकडच्या ज्या भाषा आहेत त्या आपल्याला काय माहिती आहे खरं म्हटलं तर. पण त्या तिकडची सगळी माहिती आणायची असेल तर तिथले कोण आहे, लिहिणारे कोण आहेत, ते काय अशा तऱ्हेचा शोध घेत हे झालं एका नुसतं भारतीय भाषांच्याबद्दलचं. जागतिक भाषांच्याबद्दलचं असेल तर ते काय त्यातल्या नोंदी नुसते आपलं कोणीतरी लिहून एक पानबर्ग असं पाठवलं आहे असं चालणार नाही. त्याची एक पद्धत आहे, ती कशा पद्धतीनं लिहायची, त्यात काय काय आलं पाहिजे हे सगळं विश्वकोशाच्या नोंदीमध्ये येण्यासाठी त्याची पद्धती त्यांनी घालून दिली. आणि म्हणून तुम्ही जर विश्वकोश पाहाल महाराष्ट्रातले हा विश्वकोश तयार करण्यासाठी तर्कतीर्थ अमेरिकेत गेले, इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांनी तिथले विश्वकोश पाहिले आणि त्या विश्वकोशांच्या कशा पद्धतीनं कार्य चालतं ते पाहिलं आणि ते वाईला येऊन त्यांनी तिथे हे केलेलं आहे. कोशांचं निमित्त निघालं म्हणून सांगतो. मराठी भाषेची समृद्धी एवढी आहे की मराठी भाषेत जेवढे कोश आहेत तेवढे महाराष्ट्रात जगात भारतातल्या कुठल्याही अन्य भाषेत नाही आहेत. हे मी अगदी जबाबदारीनं सांगतो. आपल्याकडे विश्वकोश आहेत, आपल्याकडे धर्मकोश आहेत, आपल्याकडे समाज विज्ञान कोश आहेत, आपल्याकडे विज्ञान कोश आहेत, आपल्याकडे निसर्गकोश आहेत, पक्षी कोश आहेत,
किती कोश, आणि त्या त्या क्षेत्रातलं आयुष्य काढणाऱ्याने मारुती चितंबलीनी पक्ष्यांच्यावरचा कोश लिहा, निसर्गावरचा कोश तयार केला. अशाच समाज विज्ञानामधले स मा गर्गेंच्यासारख्यांनी 20-22 खंड, आणि सुरुवात त्याची आपणाला माहिती असेल तर्कतीर्थांच्या अगोदर ही श्रीधर व्यंकटेश केतकरांनी ज्ञानकोशाच्या रूपानं केली. तेव्हा ज्ञानकोश, विश्वकोश, समाज विज्ञान कोश, असे सगळे कोश, हे कोश वाङ्मय हे आपल्याकडं आहे. आणि या सगळ्या कोशामधल्या नोंदींच्यामुळे तुम्हाला एक संपन्न होण्यासाठी ज्ञानसंपन्न. आता हे सगळे विश्वकोश तुमच्या मराठीमध्ये लिहायचे असतील तर मग मराठीमध्ये लिहिण्याची परिभाषा तयार व्हायला पाहिजे. मराठीमध्ये लिहिण्याची एक परिभाषा तयार व्हायला पाहिजे, आणि ती परिभाषासुद्धा घडवली पाहिजे, आणि मग ते येईल. नाहीतर एकदम कसं, म्हणजे इंग्रजीचा शब्द निव्वळ नागरी लिपीत लिहून चालणार नाही त्याच्यामध्ये. तर फिजिक्सवरची नोंद असेल तर फिजिक्समधल्या क्वांटम थिअरीबद्दल मराठीमध्ये एक प्रतिशब्द तयार केला पाहिजे. तो करणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे परिभाषा कोश ह्या तयार करण्याचं आव्हान हे या सगळ्यांच्या पुढे, आपल्या विद्वानांच्या पुढे असतं. आता काय काय वेळेला अतिशयोक्तीनं म्हणजे शासनाच्या परिपत्रकं निघतात ना, ती मराठीमध्ये मी मध्यंतरी माझ्याकडे एक आलं होतं, तर मी सांगितलं हे काय लिहिलं आहे ते मला त्यातला एकही शब्द कळत नाही. ते मराठीत लिहिलं आहे बरं का, एक काहीतरी सूचना, काय नोटीस आलेली होती त्याच्यामध्ये. तर तसं नाही चालणार. ती लोकांच्या समोर जायचं असेल तर तुम्ही ती परिभाषा ही निर्माण करणं आणि ती लोकांच्यापर्यंत जाणं. म्हणून हे मोठं आव्हान आता असणार आहे की आपल्या पुढे जर ज्ञानभाषा करायची असेल तर सर्व ज्ञानक्षेत्रांची परिभाषा ही सुलभ पद्धतीनं आणि आकलनाच्या पद्धतीनं तयार होणं हे मोठं आव्हान. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या विद्वानांनी, विचारवंतांनी, लेखकांनी सहभाग दिला पाहिजे आणि तो त्यामध्ये घेतला पाहिजे. म्हणून हे एक मोठं आव्हान मला असं वाटतं की ज्ञानभाषा आपल्यासमोर आणणं, करणं, आणि मग आपण म्हणू शकतो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की अन्य भाषेत हे साहित्याच्या बाबतीतसुद्धा जे एक न्यूनगंड आपल्याकडे आहे तो सोडायचा असेल तर आपल्या भाषेमध्ये हे अतिशय दर्जेदार उत्तम पद्धतीचं लेखन होत आलेलं आहे. प्राचीन नव्हे, आत्तासुद्धा जी कुलकर्णींच्यापासून सगळ्यांची नावं घेतली जातात. तर त्यामुळे जे आपल्याकडे मानवीय विद्याशाखेमधलं साहित्य आहे किंवा विज्ञान शाखेतलं आहे याची परिभाषा निर्माण करणं, त्याची नोंदी तयार करणं, त्या तऱ्हेचे ग्रंथ लिहिणं आणि ते विद्यापीठीय पातळीवर, महाविद्यालयीन शालेय पातळीवर त्या तऱ्हेची ग्रंथ, त्या तऱ्हेची पुस्तकं निर्माण करणं, ही सगळी एक जी प्रक्रिया आहे, हे मोठं आव्हान आपल्यासारखे, आमच्यासारखे जे निवृत्त झालेले आहेत, जे शिक्षणामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, त्यांनी त्यामध्ये काम केलं पाहिजे. म्हणून या मराठी भाषेच्या अभिजातपणाला वर्तमानामध्ये आणि भविष्यकाळामध्ये न्यायचं असेल तर ती एक मोठी आपल्या पुढची एक आव्हान आहे. हे मला मुद्दाम या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि ते किती आपण पेलणार आहोत, ते किती आपल्यापुढं आपल्यामध्ये हे असणार आहे, आणि त्यासाठी आपण किती आपल्यातले लोक पुढे येणार आहेत, हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला एक महत्त्वाचं 2-4च गोष्टीविषयी मी सांगणार होतो. त्यातला एक हा महत्त्वाचा म्हटलं की ज्ञानभाषा करणं आणि ज्ञानभाषेसाठीची जी परिभाषा तयार करावी लागते ती निर्माण करणं हे एक मोठं आव्हान आहे आपल्या पुढे. प्रयत्न चालू आहेत, काही झालेले आहेत, ते पुन्हा बघावे लागतील. त्यामुळे ते एक आपण लोकांच्यापर्यंत नेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न झाले पाहिजेत, असं आव्हान म्हणून मला सांग. दुसरं एक अत्यंत आव्हान जे मी संधी मिळेल तिथे मांडत आलो ते म्हणजे अनुवादाचं जे क्षेत्र आहे, अनुवाद, चांगले अनुवाद होणं, इतर भाषेतले अनुवाद मराठीमध्ये येणं आणि मराठी भाषेचे अनुवाद इतर भाषेमध्ये होणं, या तऱ्हेची गरज ही आपल्याकडे फार महत्त्वाचं आव्हान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे, असलं पाहिजे. आणि मला पुन्हा दुर्दैवानं हे सांगावंसं वाटतं, विशेषतः 2-4 भाषा मला ज्या माहिती आहेत त्यावरनं माहिती आहेत, म्हणजे ज्यांच्याशी संपर्क आहे, त्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की याही बाबतीत आपण फार मागं आहोत. आता नव्यानं 19व्या शतकामध्ये एक त्याला मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये अनुवाद पर्वच म्हटलेलं आहे. इतके प्रचंड अनुवाद हे 19व्या शतकामध्ये, ज्या वेळेला साधनं उपलब्ध नव्हती त्या काळामध्ये सगळा शेक्सपियर त्या काळात आलेला, बरा असेल वाईट असेल, चांगले केले असतील वाईट केले, पण अनुवाद करणे
त्यामुळे अनुवादाचं प्रचंड काम हे 19व्या शतकामध्ये विज्ञानाचं आहे. म्हणजे आज केलं जात नाही अशी विज्ञानाची पुस्तकं ही 19व्या शतकामध्ये लिहिलेली आपणाला उपलब्ध दिसतील. त्याच्या लेखकांनी लिहिलेली विज्ञानाची मासिकं त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते जे 19व्या शतकात होते त्यानंतर पुन्हा थंड झालो आपण, खंड पडला आणि अनुवादाकडे आपण फार मोठं दुर्लक्ष केलं. आणि मी जे सांगत होतो ते हे की अनुवादाच्याबद्दल जी अनास्था आहे, आता पुन्हा सुदैवानं मला असं दिसतंय की लोकांच्यामध्ये तो उत्साह येऊ लागलेला आहे आणि चांगले अनुवादक आता होऊ लागलेत. साहित्य अकादमी दरवर्षी उत्तम अनुवादाला 1 लाखाचा पुरस्कार देते, त्या भाषेतल्या अनुवादाला. आणि संबंध याच्यामध्ये तेव्हा अनुवाद आपल्या भाषेमध्ये करणं आणि आपल्या भाषेतले अनुवाद अन्य भाषेमध्ये साहित्यकृती नेणं, हे अनुवाद कार्य हे अभिजात भाषेपुढचं म्हणजे या आता आपल्या भाषेपुढचं मोठा अनुवाद आहे. मी हे म्हटलं जे सखेत मला सांगावंसं वाटतं की अनुवादाबाबतीत बंगाल जेवढा आघाडीवर आहे आणि कर्नाटक जेवढा, कानडी भाषा जेवढी आघाडीवर आहे, मल्याळम आणि तेलुगू हे जेवढ्या आघाडीवर आहेत त्याच्या शतांशसुद्धा आपण नाही, हे मला सांगितलं पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्यापेक्षा जास्त या भाषांना मिळाले. याचं एक कारण असं आहे की या भाषेतलं, मूळच्या भाषेतलं साहित्य हे त्या भाषेतून अनुवाद रूपात इतरांच्या पुढं गेलं. आता इतिहास झाला म्हणून मला सांगायला पाहिजे की G.A. कुलकर्णींना ज्ञानपीठ द्यावं असं आपण म्हणत होतो, पण G.A. कुलकर्णींचे अनुवादच उपलब्ध नव्हते. त्या ज्ञानपीठ समितीवर भारतातले सगळे भाषेतले लोक असतात आणि त्यांना माहिती व्हायला साधन म्हणजे अनुवाद हे आहे. कुसुमाग्रजांच्या वेळेला तर एवढी गडबड झालेली आहे, म्हणजे हे आता पडद्यामागचे इतिहास मला माहिती आहेत की आता सगळे ज्ञानपीठ वगैरे म्हणतात, पण कुसुमाग्रजांचे अनुवादच उपलब्ध नव्हते. आणि दिल्लीमध्ये त्यावेळेला आमचे निशिकांत मिरजकर होते, विजय तेंडुलकरांनी आणि सरोजिनी वैद्य यांनी गडबड करून मग काही अनुवाद एक तयार केला. तेंडुलकरांनी त्यावेळेला कुसुमाग्रजांच्यावर एक फिल्म केली होती, ती घेतली आणि ते त्या अकॅडमीच्या त्या ज्ञानपीठाच्या सगळ्या समितीसमोर सादर केली. हातकणंगलेकर सरी होते, त्याने एक उत्तम मोनोग्राफ त्यांचा लिहून दिला आणि तो त्यांना वाचून दाखवण्यात आला. हे सगळं करण्यामध्ये फार गडबड झालेली होती. गडबड म्हणजे करावं लागलं होतं. याचं एक साधं कारण आहे की अनुवादाकडे आपल्या भाषेतल्या चांगल्या उत्तम साहित्यकृती या इतर भाषेमध्ये अनुवादित, मग भारतीय भाषा आणि जागतिक भाषा या दोन्ही स्तरावर अनुवाद करणं हे अभिजात भाषेपुढचं मोठं मराठीपुढचं आव्हान आहे. हे मुद्दाम मला सांगावंसं वाटतं. अनुवादाच्या बाबतीत मी जे म्हणालो, आणि एक मी इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम केलं आहे म्हणून सांगतो की ह्या ज्या 3-4 भाषा मी सांगितल्या ना, या 3-4 भाषेतले इंग्रजीचे जे नामवंत ज्येष्ठ प्राध्यापक लेखक आहेत ना, त्यांनी अनुवादामध्ये आघाडी घेतलेली आहे. गोकाकांचं नाव आपल्याला माहिती आहे, V.K. गोकाक एवढे ज्यांना पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ते इंग्रजीचे प्राध्यापक होते, पण ते अनुवादक होते. दुसरे आपल्या सांगलीमध्ये राहून विलिंग्डनचे प्राचार्य झालेले मुगळींच्यासारखे जर घेतले तर मुगळी हे कानडी भाषेतले लेखक होते आणि त्यांनी अनुवादाचं मोठं काम केलेलं होतं. माझे गुरु असलेले शांतीनाथ देसाई जे शिवाजी विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते, हे कानडीतले, ते इंग्रजीचे प्राध्यापक पण कानडीतले उत्तम लेखक होते आणि चांगले अनुवादक होते. मी ही काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. त्यामुळे कानडी भाषेत तर असं सांगितलं होतं की जो ते कानडीत प्रकाशित होण्याच्या साईड बाय साईड ते इंग्रजीमध्ये गेलेलं असतं. कारण तिथले जे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, ते इंग्रजीचे प्राध्यापक ही आपली नैतिक जबाबदारी मानतात की आपल्या भाषेत तयार झालेलं हे जे साहित्यकृती आहे ती इंग्रजीतून इतर भाषेत जावी. आमच्या इथे इंग्रजी भाषेचे आमच्यासारखे जे प्राध्यापक आहेत की ज्यांचं धड इंग्रजीही चांगलं नसतं बहुतेकांचं, ते आपण इंग्रजीचे आहोत या अभिमानातच असतात आणि इतरांच्याकडे हिणकसपणे. मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये इंग्रजीच्या भाषेतले जे अनुवादक असलेले एक चांगली परंपरा आहे, थोडी परंपरा आहे ती, आणि त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे आपल्या इकडचे हातकणंगलेकर असतील, हे असतील, किंवा अशी काही नावं मी मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आहेत, हे होते, खूप जण आहेत, म्हणजे निमाडे होते किंवा आहेत,
अशोक केळकर आहेत, असे मी काही मला माहिती असेल. म्हणजे इंग्रजीच्या प्राध्यापकांनी हे आपली नैतिक जबाबदारी मानली पाहिजे की इंग्रजीतून हे जगाभर जातं. म्हणजे दिलीप चित्रेने मी म्हटलं तसं तुकाराम इंग्रजीत नेला आणि तो संबंध इंग्रजीत गेला की तो फ्रेंचमध्ये गेला आणि अशा तऱ्हेनं हे होऊ शकतं. किंवा आपल्या मातृभाषेतलं साहित्य हे अन्य भाषेत जाणं हे आवश्यक आहे. ते जागतिक लेवलवर जाण्यासाठी अनुवादक जसे हवेत तसे भारतीय भाषेतलेही अनुवादक हवेत. म्हणजे ज्याला द्वैभाषिक असं म्हणतो आपण, 2 भाषा येणार आहे. म्हणजे मराठी आणि कानडी, मराठी आणि बंगाली. आता उमा कुलकर्णी यांनी सबंध कानडीतले कारंथ असतील, भैराप्पा हे कानडीपेक्षा मराठीत जास्त पॉप्युलर आहेत. त्यांची पुस्तकं जी आलेली आहेत ती, आणि त्याचं फार मोठं श्रेय उमा कुलकर्णी नाही. कारण उमा कुलकर्णींनी सबंध भैराप्पांचं साहित्य हे मराठीमध्ये आणलं. विरोपाक्ष कुलकर्णी आणि उमा कुलकर्णींनी, आणि मराठीतलं तिकडं कानडीत नेलं. तर हे जे द्वैभाषिक लोक आहेत, या द्वैभाषिक लोकांचं हे जबाबदारी आहे की आपल्या भाषेतलं, मी जर कानडी आणि इंग्रजीचा असेल, मी जर कानडी आणि मराठीचा असेल, मी जर तेलुगू आणि मराठीचा, त्या लक्ष्मीकांत बोल्ली म्हणून जे सोलापूरला होते, त्यांनी तेलुगूचे जे होते त्यांनी मराठीतलं तेलुगूमध्ये नेलेलं दिसेल. विलास गीते जे आहेत ते बंगालीचे होते, त्यांनी महाराष्ट्राचं बंगालीमध्ये पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे इकडे की अन्य भाषेतलं जेवढं मराठीत येतं, विशेषतः हिंदीतलं, आता हिंदीतलं इतकं जोरात आपल्याकडे येतं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण त्या तुलनेनं अजूनही मराठीतलं जे साहित्य आहे ते जात नाही. आणि म्हणून मी म्हटलं, उदाहरण दिलं की जी ए कुलकर्णींना ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळाला नाही याचं एक ते काही गुणवत्तेनं कमी नव्हते ना, भारतीय दर्जाचे होते, पण ते उपलब्धच झाला नाही अनुवाद लोकांना. आणि मग ते सगळं असं होतं, आणि असं बहुतेकांच्या बाबतीत घडलेलं आहे आपल्याकडे याच्यामध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनुवादाचा मी ज्याचा उल्लेख झाला, आम्ही पुण्यातले आमचे काही मित्र केल्याने भाषांतर या नावानं त्रैमासिक काढतो. त्याचा मी एक एक्झिक्युटिव्ह म्हणजे सल्लागार संपादक आहे. त्याचा जो संस्थापक संपादक होता तो आणि त्याची बायको हे माझे कुटुंबीय मित्र असल्यामुळे त्यांनी मला त्यात असोसिएट करून घेतलं. केल्याने भाषांतरची मध्ये आम्ही इथे नामदेवराव माळे आहेत, त्यांनी ते घेतलेलं आहे मासिक, आपणही ग्रंथालयात आणा. याचं उद्दिष्टच असं आहे की जागतिक भाषेतलं साहित्य थेट त्या भाषेतून मराठीमध्ये आणायचं. म्हणजे जॅपनीजमधलं साहित्य इंग्रजीच्या माध्यमातून नव्हे, म्हणजे त्याचा इंग्रजीत अनुवाद होणार आणि मग तो मराठीत येणार असं नाही, तर तो जॅपनीज भाषेतून थेट मराठीमध्ये, ते फ्रेंच भाषेतून थेट मराठीमध्ये, ते रशियन भाषेतून थेट मराठीमध्ये, ते फ्रेंच ते अशा अनेक भाषेतून थेट मराठीमध्ये आणणं, असा एक तरुणांचा गट सुदैवानं गेली 25 वर्ष हा पुण्यामध्ये काम करतो आहे. आणि तो त्यांनी जे त्याचे खंडसुद्धा निघाले. म्हणजे मग आपल्याला कळतं की जागतिक लेवलवर मराठी कुठे आहे. म्हणजे समजा कथा, रशियन कथा, जॅपनीज कथा, फ्रेंच कथा ह्या जर तुम्हाला थेट वाचायला मिळाल्या तर तुम्हाला लक्षात येतं की मग त्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत हे तुलना करण्यासाठी. त्यामुळे केल्याने भाषांतरचं उद्देशच असा आहे की मध्यस्थ नाही, थेट त्या भाषेतून आणायचं. आणि मला अतिशय आनंद वाटतो, 25 वर्ष हे कार्य सातत्यानं चाललेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आता हळूहळू मिळतो आहे आणि त्यामुळे ते टिकून आहे. त्यामुळे हे जे काम आहे की जागतिक भाषेतलं मराठीमध्ये, किंवा माय मावशी, साने गुरुजी ट्रस्ट जो आहे त्या ट्रस्टच्या वतीनं माय मावशी नावाचं त्रैमासिक निघतं आणि भारतीय भाषेतलं जे काही उत्तम साहित्य आहे त्याचा अनुवाद हा मराठीमध्ये करणं, म्हणजे अनुवादाला वाहिलेली मासिकं आहेत. ही जी 2 मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगितले, तर हे अनुवाद त्याच्यामध्ये करण्याचं काम करणं हे मोठं आव्हान आहे. आणि त्याचमुळे मराठी ही जागतिक, जशी ज्ञानभाषा झाल्यामुळे टिकेल तशी ती याच्यापर्यंत जाईल आणि तिचा प्रसार करण्याची सर्व माध्यमं जी आहेत त्या माध्यमांचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल हे पुन्हा आणखीन एक आव्हान आहे. आमचे एक मित्र, म्हणजे ज्यांच्या मिसेस इथे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून होते, म्हणून ते आहेत जोशी, सुबोध जोशी नाही का, तर ते विकिपीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. आणि ते सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर फिरत असतात. आणि हेही पुन्हा मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की काय आपली अनास्था आहे, तर ते मला वारंवार सांगतात
की जेवढी पुस्तकं विकिपीडियासाठी लेख मला तेलुगू भाषेतून मिळाले त्याच्या हजारोपट कमी आपल्याकडे आहेत. म्हणजे तेलुगू भाषेतल्या 16,000 नोंदी या विकिपीडियावर आहेत. महाराष्ट्राच्या 600 नोंदी होत्या. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता याच्यामध्ये की विकिपीडियासारखं जर माध्यम आज जगात जाणारं असेल तर त्या माध्यमावर आपण जाणं आणि त्यासाठी ते पुस्तकाचे कॉपीराईट पुस्तकं घेतात. ते सगळीकडे फिरून सांगत असतात की अहो तुमचं पुस्तकात जयंत नारळीकरांनी आपल्या सर्व पुस्तकांचे अधिकार हे विकिपीडियाला दिले मराठी विभागाला, आणि त्यामुळे त्यांची सगळी पुस्तकं आता त्याच्यामध्ये फुकट तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये. हे जे काम आहे तेव्हा तिसरं एक आव्हान मला जे म्हणायचं होतं की जे ते असं आहे की त्याच्यामध्ये ही जी आधुनिक ज्ञान साधनं आहेत नव्यानं आलेली त्या साधनांच्या मध्ये आपण असणं आणि आपला प्रसार करणं यासाठीचा प्रयत्न करणं ही सुद्धा एक अत्यंत गरजेचं. म्हणून विकिपीडियावर पुन्हा दक्षिणेकडच्या भाषांच्या नोंदी जितक्या आहेत मी म्हणतो म्हणून नव्हे, तुम्ही बघा आणि ते इथे असतात. त्यांना कधी म्हणजे भेटलात आणि बोलवते चर्चा करतील आणि ते आवाहन करत असतात की तुम्ही लिहा, तुम्ही मिळवून द्या. संबंध जे पुस्तकं आहेत त्याचे पु ल देशपांडेंनी त्यांची पुस्तकं काही ही विकिपीडियासाठी त्यांना दिली. तर ही जर आपण दिली तर ती काही वेळेला हाकनाकच आपल्या समजुती असतात की माझं पुस्तक मी देणार नाही. आता तुमच्या पुस्तकाच्या 500 प्रती खपायला 10 वर्ष लागतात आणि ते त्याच्यावर गेलं तर लाखो लोकांच्यापर्यंत जाऊ शकतं. पण ते काय जी एक भावनिक टच असतो आपला कनी, मी कसं काय देणार, ते माझं पुस्तक आहे वगैरे. अरे तुझं पुस्तक आहे पण ते लोकांच्यासाठीच आहे ना, लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे की नको. त्यामुळे हे जे एक मनोवृत्ती आहे प्रकाशकांची मनोवृत्ती देतच नाहीत. ते त्यांचा अनुभव अतिशय वाईट आहे. काम करणाऱ्यांचे अनुभव काय फार चांगले नाहीत. ते म्हणतात की किती प्रयत्न काय माझ्यासाठी मागतो का काय मी हे मी म्हणतोय तुमचं पुस्तक मला द्या. तर त्याचं कारण असं आहे की ते पुस्तक मी ते विकिपीडियावर त्याचा हे सगळा वापर करू शकतो यासाठी ते आहे. तर ते इतकं बघूया करूया वगैरे मग नाही अशा तऱ्हेचं हे होतं. म्हणजे इथून पुढे जर तुम्हाला तुमची भाषा जगात जायची असेल तर ह्या सगळ्या आव्हानांना ही सगळी माध्यमं जी आहेत, सोशल मीडिया हा याचा चांगला वापर आहे आणि वाईटही वापर आहे. त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. वाईट खूप वापर आहे असं म्हणतो आपण, पण चांगलाही होऊ शकतो. करायचं ठरवलं तर चांगलाही होऊ शकतो आणि त्यामधून तुम्ही जाऊ शकतो तुमचं साहित्य लोकांच्यापर्यंत. आणि 1 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचं साहित्य लाखो लोकांच्यापर्यंत तुमचं मत जाऊ शकतं. असं जर ते असेल तर सगळी नवीन माध्यमं जी आहेत या सगळ्या माध्यमांचा वापर करणं ही आपल्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. ही आता जाता जाता काही मला सांगायची होती त्याच्यामध्ये ते ही नवीन साधनं जी आहेत, तंत्रसाधनं जी आहेत त्यांचा वापर करणं. आणखीन पुढचा एक भाग आपल्याला असा आहे की जे आता मराठीमध्ये मी जे म्हटलं की 10 कोटीचा महाराष्ट्र भाषिकांचा वगैरे, पण महाराष्ट्रातली वाङ्मयीन नियतकालिकं हे जे भानू काळे आहेत त्यांनी त्यांचं जे मासिक आहे ते बंद केलं. कारण त्यांना काही एका मर्यादेनंतर त्यांच्याला किती दिवस चालवणार एखादा मनुष्य स्वतःच्या जोरावर. कारण त्याला 1000 वर 2000 सुद्धा हे मिळत नाहीत, वर्गणीदार मिळत नाहीत. आमच्याकडे किती पगार घेतात त्याची मी चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना समाधान होईल बरं आहे. पण तुमच्या सगळ्या उत्पन्नातला काही एक भाग तुम्ही ग्रंथ खरेदीसाठी, काही एक भाग तुमच्या चांगलं वाङ्मयीन एक नियत मी प्राध्यापक बाकीचे सगळे जाऊ द्या, आमच्या महाराष्ट्रातले सगळे प्राध्यापक एका विषयाचे मराठीचे घेतले, इंग्रजीचे घेतले, काही हजारांना आहेत. यांनी जरी ठरवलं की मी अमुक एक मासिक घेईन, मी एक तमुक एक मासिक घेईन आणि त्या वर्णेदार बनेन, तर हे काम जे आहे ते महाराष्ट्रातल्या वाचन संस्कृती हा जो अत्यंत आवडता शब्द आहे तो जर लक्षात घ्यायचा झाला तर त्या अंगानं तुमचं वाचन हे तुमच्या अभिजात भाषेचं विस्तार कसा करता येईल. म्हणजे वाचन कट्टा नावाचे एक प्रकार आहे. काही काही ठिकाणी ते चाललेले आहेत की महिन्यातून 15 दिवसातून एकत्र जमायचं, एक पुस्तक ठरवायचं, त्याच्यावर एकत्र वाचायचं, चर्चा करायची आणि त्याच्यातून आपलं ज्ञान वाढवत न्यायचं. म्हणजे त्यातलं जे शेअरिंग आहे, एकमेकाशी देवाणघेवाण आहे, ती सगळी देवाणघेवाण त्यातनं आपण करू शकू. त्यामुळे नियतकालिकांचा प्रसार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे ज्या संस्थात्मक पातळीवर कामं चाललेली आहेत तिथे ते झालं पाहिजे. त्याप्रमाणे असे हे जे उपक्रम आहेत वाचन कट्टासारखे वगैरे, मी आता यांना तेच सांगत होतो की महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी 2-2 लाखाचं अनुदान एक छोटं वाङ्मय साहित्य संमेलन घेण्यासाठी देतं आणि त्यामधून तुम्ही ते प्रसार करावा अशी अपेक्षा असते मराठी भाषेची. तर तुम्ही आपली अभिजात भाषा वर्तमानात टिकाय ते आमच्या सर्व साहित्य संमेलनातून
एक आवडता परिसंवाद असतो, तो म्हणजे मराठी भाषा टिकेल काय. हे याच्यावर आम्ही विद्वान अत्यंत जोरानं चर्चा करत असतो आणि त्याची कृती काही दिसत नाही आपल्याला. टिकायची असेल तर काय करायचं याच्याबद्दल ठरवलं. शेवटचा मुद्दा मला सांग की एक जो अत्यंत गंभीर मुद्दा आहे की इंग्रजी माध्यमाबद्दल पालकांना वाटणारं जे मोठं आकर्षण आहे त्याचा परिणाम म्हणून ज्या मराठीच्या शाळा आहेत त्या शाळातली संख्या रोडावं लागलेली आहे, कमी होऊ लागलेली आहे. आकडेवारीनं आमचे नामदेवराव इथं आहेत उपस्थित, त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे मी सांगू शकतो की ते सांगू शकतील माझ्यापेक्षा अधिकारवाणीनं की आकडेवारीनं दाखवता येईल की मराठी माध्यमातली मुलं किती कमी व्हायला लागलेली आहेत आणि इंग्रजी माध्यमामध्ये कशी जाऊ लागली. आता इतक्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि इतके जर त्यात हे असतं तर महाराष्ट्रातलं इंग्रजी जागतिक लेवलचं झालं असतं. तसं काही झालेलं दिसत नाही. पण ती एक मानसिकता तयार झालेली आहे आपली. इंग्रजी माझा मुलगा इंग्रजी माध्यमामध्ये घातला की त्याचं आयुष्य ठरलं, भवितव्य ठरलं. ही जी काही समजूत आहे ती तो मनोगंड जो आपल्यामध्ये आहे तो कसा घालवायचा. पण ते नुसतं मी असं व्यासपीठावरून म्हणून चालणार नाही, तर त्याला पर्यायी दिला गेला पाहिजे. नामदेवरावांचे एक अतिशय उत्तम पुस्तक आहे शाळा भेट नावाचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगली महाराष्ट्रातल्या काही निवडक शाळा मराठी माध्यमाच्या किती उत्तम दर्जाचं काम करत आहेत आणि त्यामुळं त्या शाळांचं शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढलेली आहे. अशाही शाळा आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ते दुसऱ्या कोणाच्या प्रायव्हेट अशा नाहीत. तर अशा शाळांच्याबद्दलचे भेट देऊन ते संबंध जे केलं त्यांनी, तर याचं कारण असे उपक्रम राबवले तर मग मराठी माध्यमाचे शाळा आपण नुसतंच रडून काय करणार आहोत की इंग्रजी माध्यमाकडे लोक जातात. मी आता नुकता मुंबईला गेलो, तिथे आमचे एक जुने ज्येष्ठ मित्र भेटले. ते गोरेगावमध्ये एक मराठी माध्यमाची शाळा चालवतात ते, आणि त्यांचा गट केशव गोरे स्मारक ट्रस्ट जो मृणाल गोरेंच्या केशव गोरेंच्या नावानं, तर त्या ट्रस्टच्या वतीनं ती जी शाळा तिथे जी चालती तिथे मला ते घेऊन गेले होते. आणि मला ते म्हणाले, बघा जे म्हणून इंग्रजी माध्यमातून उपलब्ध होईल असं तुम्ही म्हणता ना, ते सगळं इथं आहे. तिथे ऑडिटोरियम आहे, तिथे संबंध मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत, कम्प्युटरची सोय आहे, मुलांना हे आहे ते आहे. मुलांना जे तुम्हाला वाटतं ना त्या मराठी माध्यमामध्ये ते इंग्रजी माध्यमामध्ये मिळतं ते देणारे आमचे लोक आहेत. आम्ही तिथे त्यांच्याशी एक्सपोजर ठेवतो, अनेक तुमच्यासारख्या आलेल्यांशी त्यांचे इंटरॅक्शन ठेवतो, आणि ती इतकी उत्तम दर्जाची शाळा, त्यातल्या मुलांशी जरी बोललं तरी आपल्याला वाटतं की अरे किती छान ही मुलं तयार होत आहेत. त्यामुळे निव्वळ इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहेत याच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा मराठी माध्यमाच्या शाळा ह्या किती चांगल्या दर्जाच्या होतील आणि आधुनिकतेनं उपयुक्त होतील हे बघणं हे आपल्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. म्हणून मराठी भाषा प्राथमिक स्तरापासून जर वाढत जायची असेल तर मुलांच्या मनामध्ये त्याचं प्रेम, नेमाडे आमचे नेहमी सांगतात की काय की आपल्याकडे खरं तर बाल कविता आहे, ये रे ये रे पावसा. ही खरी आपली कविता आहे, कारण पाऊस नाही आपल्याकडे. गो रेन गो रेन गो रेनची कविता ही आपल्या इंग्रजी माध्यमातल्या लहान पोरांना शिकवली जाते. तर ते काय पाऊस जा अशा तऱ्हेची कविता, जा काय या, पाऊस यायला पाहिजे आपल्याकडं, हे संस्कार आहेत आपल्याकडे व्हायला पाहिजेत. ते जाणाऱ्या पावसाची इंग्रजी कविता त्यांना काय शिकवून मिळणार आहे तुम्हाला खरं म्हटलं तर. आणि भाषा म्हणजे संस्कृती असते, भाषा म्हणजे संस्कृती असते. शेवटी मला मुद्दाम सांगितलं म्हणजे जर तुमच्या भाषेमधले भाषा तुमची जर ती चांगली नसेल तर तुमची संस्कृतीही बाद आहे असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. म्हणून भाषेतून तुमच्या संस्कृतीचा विकास होत असतो. विटगेन्स्टाईन सारख्या एका अभ्यासकानं तत्त्वज्ञानानं असं म्हटलेलं आहे की लिमिट्स ऑफ लँग्वेज आर द लिमिट्स ऑफ ट्रूथ. तुमच्या भाषेच्या मर्यादा ह्या सत्याच्या मर्यादा असतात. म्हणून तुमच्या भाषेचा विस्तार केवढा होतो त्यावर सत्य अधिक कळायला लागतं तुम्हाला. हे त्याचं तात्विक विधान आहे, त्याचे सविस्तर मी सांगत. मुद्दा असा आहे की हे जे मराठी माध्यम आहे या मराठी माध्यमामध्ये नेण्यासाठी, ते चांगलं गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, संस्थात्मक प्रयत्न करावेत, हे चर्चा घडवून आणणं, हे करणं, त्यांना सपोर्ट करणं, ही सुद्धा अभिजात, म्हणजे अभिजात हा शब्द काढून टाका. आणि ते जेव्हा जाहीर झालं ना त्यावेळेला आता सध्या कशाचंही सेलिब्रेशन होतं. सेलिब्रेशनला आता आपण मागं नाही. त्यामुळे 8 दिवस मराठीचं सेलिब्रेशन झालं, जोरात झालं अगदी सेलिब्रेशन.
जो उठतोय तो मराठी सेलिब्रेशन. त्याला विचारलं ना अभिजात भाषा म्हणजे काय, तर त्याला काही माहिती नसायचं. सेलिब्रेशन माहिती असं सेलिब्रेशन माहिती असायचं. त्यामुळे सेलिब्रेशन करून काय होणार आहे? काही होणार नाही. आणि भूतकाळ सांगून तरी काय होणार आहे? त्यानंही काही होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या स्तरावरून मराठी भाषा पुढं नेण्यासाठीची जी जी म्हणून आव्हानं असतील, आणि मी या मराठी भाषेचा अभिमानी म्हणून, महाराष्ट्रातला अभिमानी म्हणून, ते काय कुठल्या पाट्या मराठीत लिहिल्यावर मराठी होते असं नाही आहे. मुळातच ती मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड काढणं हे मराठीमधलं सर्वात मोठं मानसिक सायकोलॉजिकल अशा तऱ्हेचं आव्हान आपल्याकडे. तुम्हाला तुमचा अभिमान वाटला म्हणजे तुम्ही सांगता आलं पाहिजे की तुमच्या भाषेमध्ये हा लेखक आहे, हा कवी आहे, त्याचं हे श्रेष्ठ लेखन आहे. तेंडुलकरांची नाटकं ही पहिल्यांदा आपल्याला असं दिसेल की जेव्हा ती मराठीच्या मर्यादा ओलांडून भारतीय रंगभूमीवर गेल्या. त्यामुळे भारतीय रंगभूमी नावाची एक जी संकल्पना अस्तित्वात आली, ती संकल्पना अस्तित्वात आणण्यामध्ये जसे बंगालचे बादल सरकार होते, जसे गिरीश कर्नाटका होते, तसे विजय तेंडुलकर होते. आणि म्हणून विजय तेंडुलकरांच्या नाटकामुळं मराठीतलं नाटक किती मोठं आहे हे कळायला लागलं. आणि ते नाटक सबंध भारतीय स्तरावर गेलं. ते जगात जात असताना घाशीराम जाऊ नये यासाठी आपल्याकडच्या सनातन्यांनी मोठे प्रयत्न केले. आणि ते कसं गेलं हा एक अतिशय रोमहर्षक इतिहास आहे की ते जे होते जब्बार सकट सगळे लोक, त्यांना ते कसे त्यांना पाठवलं तिकडं, कारण हे आमचा अपमान आहे असं म्हणून ते त्याला दगडधोंडे मारणारे तयार झालेले होते. मुद्दा असा आहे की हे सगळं होणं ही आपल्या सगळ्यांच्या पुढची एक आव्हानं आहेत. ती म्हणून शेवटी हा आपल्यातला जो मानसिक, म्हणजे मी असं तुम्ही म्हणाल की हे काय संकुचित आहे काय, म्हणजे मराठी करता जागतिक, उगीच हे थापा आहेत खरं सांग. काही तुम्ही जागतिक बिगतिक नसता, तुम्ही मराठीच असता. पहिल्यांदा जन्माला जिथे येता तेच तुमची आयडेंटिटी असते. त्या आयडेंटिटीवर इतकं लिहिलं जातं आहे आता सध्या इकडून तिकडून याच्यावर. त्यामुळं माझी आयडेंटिटी काय आहे तर मी मराठी आहे हीच आहे जन्मापासून मरेपर्यंत. ती आयडेंटिटी घेऊनच मी कदाचित प्रादेशिक आणि कदाचित वैश्विक बनू शकेन. मुळात टागोरांच्या कविता ह्या बंगालीमध्ये लिहिल्या गेलेल्या, नंतर त्या इंग्रजीत गेल्या. आज ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेले आत्ताचे सुद्धा, यांच्या सगळ्यांचं लेखन हे त्यांच्या भाषेत पहिल्यांदा झालेलं आहे. मग तो जपनीज लेखक असेल, मग तो पोर्चुगीज लेखक असेल, मग तो फ्रेंच लेखक असेल, किंवा मग तो हे सगळ्यांनी पहिल्यांदा त्यांच्या भाषेत लिहिलं आणि मग ते जगात गेलं. तेव्हा जो स्वतःच्या भाषेत लिहितो ही संकुचित दृष्टी नव्हे. तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या भूमीतून, म्हणजे ज्याला असं म्हणून भूसांस्कृतिक असा एक शब्द आहे याच्यामध्ये, तुमचं जे भूमितत्व आहे ते तुमच्यामध्ये रुजवणं म्हणजे सनातनत्व नव्हे, म्हणजे उलट तुमच्यामधलं एक अभिरुची संपन्न करणं आहे. तर अशा तऱ्हेची न्यूनगंडातून बाहेर येऊन आपण आपलं जर आलो तरच मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल राहील. अन्यथा दरवर्षी आपण परिसंवाद घेऊ आणि मराठी भाषेचं काय होणार याच्याविषयी बोलत राहू. मला आपण या ठिकाणी संधी दिलीत बोलण्याची, याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. प्रश्न विचारायचे कुणाला असतील तर ते विचारू शकतात. तुम्ही राजकीय विषय काढता म्हणून मला काही माझं निरीक्षण की 10 वर्षापूर्वी, म्हणजे अगदी सरळ राजकारण करायचं असेल, राजकीय भाषेचं बोलायचं असेल, तर ही जेव्हा सत्ता वेगळी बदल झाली तर त्याच्या आधी या पुरोगामी लोकांना राज्यकर्त्यांचा पाठिंबा असेल किंवा नसेल, परंतु मराठी अभिजात भाषेला दर्जा मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न त्यावेळेला का झाले नाही. आणि मग आजच्या वेळेला आपण असल्यामुळं जे केंद्रातले म्हणतात किंवा राजकीय याच्यावरचे म्हणतात, ह्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे असं माझं एक स्वतःचं निरीक्षण आहे. कारण तुम्ही राजकीय हा शब्द वापरला होता म्हणून. हो, पण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं याची जी सुरुवात इथं बोलून याची जी सुरुवात आहे ती काही यांच्या काळातली नाही. मी जे म्हटलं की ही समिती कुणी नेमली,
ती मागच्या सरकारच्या काळामध्ये नेमली गेली. ही समिती, आता मी तुम्हाला कुठल्या पक्षाच्या वतीनं बोलत नाही, मी फक्त फॅक्ट सांगतो तुम्हाला की ही समिती ही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नेमली गेली. पृथ्वीराज चव्हाणांनी या समितीला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांनी अधूनमधून त्या बैठका अटेंड केल्या. या समितीनं ज्या रिक्वायरमेंट्स सांगितल्या त्यासाठी त्यांनी स्पेशल GR काढला आणि त्यांनी असं सांगितलं की या समितीला जे जे लागेल ते कुठल्याही ब्युरोक्रॅटिक डिले न करता देण्याची व्यवस्था करावी. म्हणून तर पठारे समितीनं आपला अहवाल काही महिन्यात पूर्ण करता आला. तेव्हापासूनची ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली होती आणि मग ती वाढती मग अकॅडमीकडे ज्या वेळेला गेली त्यानंतर ती केंद्राकडे आली. आता या असं म्हटलं जातं की बरोबर अलीकडेच ते कसं काय ते अभिजात दर्जा मिळाला, त्याच्यामागे काही राजकीय हेतू आहे का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला जे राजकीय हे मिळालं अभिजात दर्जा, तो बरोबर इलेक्शन येण्याच्या पार्श्वभूमीवर मिळाला. त्यामुळे याच्यामागे राजकीय दृष्टिकोन आहे किंवा नाही आता हे नाही, तो मिळाला. पण प्रोसेस जी आहे ती प्रोसेस ॲक्सिलरेट होणं, पुढं जाण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, जे होत आहेत ते सर्व स्तरावर मला म्हणायचं की त्याला कुठल्याही पक्षाचा अभिनिवेश न ठेवता हे होत राहिलेले आहेत. म्हणजे कुणी फारसं लक्ष दिलेलं नाही त्याच्यामध्ये. हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि मी राजकीय जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला हेच मला म्हणायचं की ते एक पार्लमेंटमध्ये उदाहरणार्थ हा प्रश्न कितीदा विचारला गेलेला आहे की का नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत, काय कुठे अडचण आहे, किती खासदारांनी याच्यामध्ये लीड घेतला. हे लक्ष्मीकांत देशमुख जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळेला साहित्यिकांनी त्या आझाद मैदानावर एक दिवस उपोषणसुद्धा केलं आणि त्या उपोषणाची दखलसुद्धा घेतली गेली नाही राज्यकर्त्यांच्याकडून. तर त्यामुळे ते अमुक एका आलेत म्हणून मिळाले असं नसून ती जी प्रक्रिया होती आता असं आहे की ती मी कवळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणतात तसं उलटं चांगल्या अर्थानं म्हणता येईल की ते माझ्या काळामध्येच बरोबर झालं. आणि त्यामुळे मी आता श्रेय घ्यायला कोण कमी आहे आता? कुठले श्रेय घेतात आपले लोक याची आता काय सांगायला नको. ती आपली राजकीय संस्कृती. एक शेवटचा म्हणजे राहिला मुद्दा मला मराठी भाषेपुरता तेवढा याच्या निमित्तानं सांगतो की समकालीन राजकीय पुढाऱ्यांनी मराठी भाषा जेवढी नासवून टाकलेली आहे, जेवढ्या असभ्य भाषेमध्ये, जेवढा अश्लाघ्य भाषेमध्ये मराठीचा वापर राजकीय पुढारी जाहीर व्यासपीठावरून एकमेकाची निंदा नालस्ती करता आहेत, हे महाराष्ट्रामधलं राजकारणाचं ऱ्हास आहे. म्हणून मला असं वाटतं की लेखक, कवी आणि कलावंतांच्या पुढचं हे मोठं आव्हान आहे की राजकीय पुढाऱ्यांनी ही जी नासवून टाकलेली, म्हणजे असंस्कृत केलेली, असभ्य केलेली काय व्यासपीठ अरे तुरेपर्यंत गेली. त्या पवाराला सांगा, असा कोणतरी निवडून आलेला आमदार कुठून तरी म्हणत असतो वगैरे. ह्याच्यामध्ये एकमेकाबद्दलची जी सभ्यता आहे ना, एकमेकाबद्दलची ती सभ्यता पुन्हा त्याची दंतकथा लोकांना सांगता येईल एवढ्या आहेत. म्हणजे यशवंतरावांच्यामध्ये काळामध्ये SM जोशी समजा अपोजिशनचे लीडर होते विधानसभेमधले. एकदा चुकून आचार्य अत्रे असं त्यांच्या जरा बोलण्याचे तुम्हाला माहिती आहे सवय होती. ते यशवंतरावांना हा निपुत्रिक मुख्यमंत्री आहे असं म्हणाले बरं का. आणि यशवंतराव चिडले नाहीत. त्यांनी शांतपणानं अत्र्यांना भेटून सांगितलं की काय घडलं नेमकं. आणि मिसेस वेणुताई चव्हाण ह्या मोर्चामध्ये असताना, निदर्शनामध्ये असताना, प्रेग्नंट असताना जे त्यांच्यावर हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांचं अबॉर्शन झालं, त्यात दुर्दैवानं अमुक झालं तमुक झालं वगैरे, त्यामुळं ते होऊ शकलं नाही एवढा त्यांनी खुलासा केला. दुसऱ्या दिवशी अत्रेंनी जाऊन वेणुताईंचे पाय धरले. आता हे जे आहे की मी चूक केली पण मी त्याच्याबद्दल मला क्षमा करा, विनोबा की वानरोबा असंही त्यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं अत्रेंनी. पण संयुक्त महाराष्ट्राचा समारंभ ज्या वेळेला मुंबईमध्ये चालला होता त्यावेळेला अत्रे विनोबांच्याकडे होते आणि त्यांच्या पायाजवळ होते. कारण मी चूक म्हणजे हे कन्फेशन म्हणजे मला म्हणायचं आहे की
जी सभ्यता भाषेतली असते, जी सभ्यता एकमेकाबद्दलची असते, बोलण्यातली असते, ती आता पार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मी तरी मला आठवतं तेव्हापासून इतकी असभ्य भाषा या अलीकडच्या काळात जे ऐकतोय ना तेवढी न, म्हणून अभिजात भाषेपुढे जर तिला अभिजात, आणि अभिजात म्हणजे काय, क्लासिकल भाषा. हां, अभिजातचा इंग्रजी अर्थ क्लासिकल. क्लासिकल भाषा म्हणजे काय, ती अशी असते आपली मराठीत बोलली जाते तशी, आणि ज्या पद्धतीनं व्यक्त होती तशी. तर ते मोठं आव्हान आहे की या राजकीय पुढाऱ्यांच्या पेक्षा आपली भाषा खऱ्या अर्थानं अभिजात आहे दाखवण्याचं काम आपल्या लेखनातून केलं पाहिजे आपण. हां, इंजिनिअरिंगची जे सब्जेक्ट्स आहेत किंवा मेडिकलचे असतील त्याचं मराठीमध्ये अनुवादन केलं पाहिजे. हो, पण मग जर त्याचं अनुवादन केलं तर शाळेपासून मराठीमध्ये पूर्ण शेवटपर्यंत मराठी असेल तरच त्याचा उपयोग. बरोबर आहे. हां, ते मी म्हटलं ना, म्हणजे त्याची सुरुवात शाळेपासून असली पाहिजे. हां, आणि हळूहळू त्या प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे शाळा आहे, नंतर हायस्कूल आहे, त्यानंतर महाविद्यालय आहेत, यांचे जे पाठ्यपुस्तकं आहेत म्हणजे अभ्यासक्रम आहेत, हां, त्या अभ्यासक्रमातून एकदम नुसते मेडिकलची पुस्तकं करून कसं चालणार, ते होणार नाही आणि ते कोणाला कळणारही नाही खरं म्हटलं तर. ती परिभाषा तुमच्यामध्ये रुजत जाणं, ती जशी मेडिकलची आहे ती तशी सगळ्याच बाबतीतली पहिल्यापासून ती वाढवत नेता आली पाहिजे. तसे अभ्यासक्रम आपण केले पाहिजे, तरच ते शक्य आहे. म्हणजे हे आव्हान आहे. हे नामदेवराव माळी म्हणून मी जे उल्लेख केला ते आमचे मित्र, हे मराठीतले अतिशय उत्तम लेखक आहेत, चांगले कादंबरीकार आहेत. हां, हे मी नेहमी मराठी समीक्षेबद्दल बोलताना म्हणत असतो की महाराष्ट्रातले अनेक लेखक स्वतःच्या घराबाहेर, साहित्य सहवासाच्या बाहेरच पडत नाहीत. हां, आणि काय चाललंय, यांनी ज्यावेळा मोठा दुष्काळ पडला त्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये जे चारा छावण्या झाल्या त्यावर लिहिलेली एक अतिशय सुंदर छावणी नावाची कादंबरी आहे. हां, आणि ती कादंबरी अतिशय मराठीतल्या आत्ता समकालीन कादंबरीतली उत्तम मानली जाते. हां, असं आणि ते शाळा भेट मी जे म्हटलं ते शिक्षणाधिकारी असल्यामुळे त्यांनी लिहिलेलं होतं. माझा प्रश्न वाचनाच्या संदर्भातला होता, त्याचं थोडंफार उत्तर मला माहिती आहे, पण हे वाचनालयामार्फत हे सगळं घडत असल्यामुळे माझा प्रश्न आहे. आता आपण असं साधारणपणे बघतो की वाचकांची संख्या कमी झालेली आहे, ग्रंथालयातल्या वाचकांची संख्या पण खूप कमी झालेली आहे. मी काही प्राध्यापक मित्रांची चर्चा केली आहे, नंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की महाविद्यालयामध्ये पूर्वी जे विद्यार्थी वाचत होते, पुस्तक घेत होते, अगदी तेही प्रमाण कमी झालेलं आहे. अगदी खरं. याचं एक कारण सांगितलं जातं की सोशल मीडिया, मोबाईलमध्ये वाचायला मिळतं, पण ते वाचणारे फार मुलं असतील किंवा तरुण असतील असं मला वाटत नाही. तो एक विशिष्ट वर्ग असेल आणि ते जे वाचतात ते काय वाचतात हे मला तर माहिती नाही. कदाचित आपण जे अभियंता म्हणतो ते वाचतात की नाही हे आपल्याला काही माहिती नाही. तर हे वाचनात जर हे वाढवायचं असेल किंवा पूर्वी होते तेवढे जरी वाचक परत तयार करायचे असतील त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं. ते काय करता येईल, जसे हे व्याख्यान मला त्याचाच एक भाग आहे. तर मला असं वाटतं की भाषा अभियंत भाषा टिकवायची असेल, पण टिकवायची हा शब्द वापरतोय, कदाचित तो चुकीचा असेल, वाढवायचे असं म्हणूया, वृद्धिंगत करायचे असं म्हणूया आपण. तर याच्यासाठी आपण छोटी एक कृती म्हणून, या व्याख्यानातली एक छोटी कृती म्हणून समजा या ग्रंथालयाला काय करतात, या वाचनालयाला काय. बरोबर आहे. नाही, आणि यामध्ये ग्रंथालयांचा जो रोल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ग्रंथालयानं आजवर ज्या पद्धतीनं उपक्रम घेतले त्यावरून आपण दिसतं की त्याचं भान अशा या ग्रंथालयाला आहे. तसं ते आणखीन वाढवता येईल नव्या पद्धतीनं. हे जे तुम्ही विषय काढला तर वाचनाच्या म्हणून, ते माझ्या मिसेसनी ते वाचले म्हणून मला अलीकडे लक्षात आलं की नेमाड्यांची कोसला ही कादंबरी, हां, ही आता तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहे. हां, काय दृकश्राव्य म्हणजे ऑडिओमध्ये उपलब्ध आहे. आणि ऑडिओ बुक्स नावाची नवीन संकल्पना आपल्याला आता दिसते. समजा थेट पुस्तक वाचत नसेल तर ती जी कोसला ही कादंबरी आहे ती ऑडिओ स्वरूपामध्ये
एका उत्तम वाचणाऱ्यानं ती वाचलेली आहे आणि माझं असं लक्षात आलं की ती अतिशय इंटरेस्टिंग वाटते, वाचावीशी वाटते त्याच्यामध्ये. तर हे आता नवीन फॉर्म्स ज्याला म्हणतो ते जर वापरले तर ते पुन्हा मराठी त्या पद्धतीनं जाऊ शकेल. वाचन कट्ट्याचा उल्लेख केला, ऑडिओ बुक्सचा उल्लेख करता येईल. आणखीन एखादं पुस्तक घ्यावं, समजा ज्यावर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला एखाद्याला तर त्याच्याबद्दलची चर्चा घ्यावी, अशा पद्धतीनं. पण मुख्यतः या सगळ्या ऑडिओ बुक्समध्ये तर कितीतरी चांगली पुस्तकं ही आता येत आहेत. तर तो सगळा उपयोग केला तर आणखीन वाचक टिकतील, वाचतील. त्यांचा फॉर्म बदलला आहे असं होऊ शकेल, पण ते वाचन टिकेल वगैरे. एक पुस्तकाचा उल्लेख मी नेहमी करतो कारण महत्त्वाचं आहे की ज्याच्यावर मी लिहिलं आहे. इंग्रजीमध्ये एक पुस्तक आहे, इंग्रजीमध्ये मुळात ते फ्रेंचमधलं आहे. ते दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक असं त्या पुस्तकाचं नाव आहे. दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक असं त्यांनी म्हटलं आहे. हा जो लेखक आहे ना, हा जो उंबर्तो एको नावाचा सध्याचा फ्रान्समधला एक मोठा भाषाशास्त्रज्ञ आहे, उंबर्तो एको. आणि त्याच्या एका सिनेमातल्याच तेवढ्याच दर्जाच्या लेखकानं मारलेल्या गप्पा आहेत आणि त्याचं पुस्तक जे आहे त्याचं नाव दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक. त्याचं थेसिसच त्याने हा मांडलेला आहे की पुस्तकाला मरण नाही, पुस्तकाचं स्वरूप बदलत जाईल पण पुस्तक असणार. आणि ते संस्कृतीच्या आद्य काळापासून जेव्हा ते निर्माण झालं तेव्हापासून आजपर्यंत टिकलेलं आहे. आणि ते मग त्यांनी त्या 500 पानी ह्याच्यामध्ये त्याच्याशी केलेल्या चर्चेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक, पुस्तकाला अंत नाही, शेवट नाही, ते आहेच, असणार आहे. कदाचित त्याचे फॉर्म्स बदलतील, वेगवेगळ्या प्रकारानं ते येईल, पण मुळातलं पुस्तक वाचन हे असू शकेल आणि अन्य रूपामध्ये सुद्धा ते असू शकेल. ती करण्याची जबाबदारी पुन्हा आपल्यामध्ये आहे. काय दिस इज नॉट द एंड ऑफ द बुक. नाही अनुवाद ते इंग्रजीमध्ये आहे पण त्याच्यावर मराठीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पण ते आहे आणि तसाच एक प्रयत्न मी आता केला, तो आता ते पुस्तक रूपामध्ये येईल. ते म्हणजे आपल्या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत तारा भवाळकर. तर तारा भवाळकरांनी संबंध आयुष्यभर लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोककला याच्याबद्दल बोलल्या, स्त्रीवादाबद्दल बोलल्या, नाटकाबद्दल लिहिल्या. 40-45 पुस्तकं बाईंची आता जवळजवळ प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांना फार महत्त्वाचं स्थान आहे. पण सगळीकडून मिळतात असं नाही आणि सगळी लोकं वाचतात असंही नाही. तर माझ्या डोक्यात ह्या पुस्तकामुळेच अशी एक प्रेरणा आली की एक बाईंशी आपण थोड्या गप्पा माराव्यात. जशा एक जुनं पुस्तक आहे प्रतिभा रानडेंचं आणि ते फार चांगलं पुस्तक आहे, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची, दुर्गा भागवतांची मारलेल्या. त्यातून दुर्गाबाईंचं जे व्यक्तिमत्व आहे ना चौफेर, ते गप्पातून त्यांनी उलगडून दाखवले. सो मला असं वाटलं की ताराबाईंचं सगळं सगळ्यांना मिळणार नाही, तर ताराबाईंची ही जी आवडती 4 क्षेत्रं आहेत त्या क्षेत्राच्या आधारावर आपण त्यांच्याशी गप्पा माराव्यात. आणि त्या पद्धतीनं एक 8 दिवस आमचे काही मित्र ते रेकॉर्ड करत होते आणि त्याचं आता पुस्तक हे निघतं आहे. आणि मला असं लक्षात आलं की मग तेवढं एक जरी वाचलं तरी जो उत्सुक वाचक आहे त्याला त्यांच्या म्हणजे त्यांनी आता सीतायन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय बंडखोर वाटावं अशा तऱ्हेचं काय, कारण रामाबद्दल सगळेच बोलतात आणि रामायण म्हणजे राम म्हणतो. तर लोकसाहित्यामध्ये आणि लोकसंस्कृतीमध्ये रामापेक्षा सीता कशी महत्त्वाची आहे आणि सीतेवर रामानं केलेला अन्याय कसा आहे हे त्या स्त्रियांनी ओव्यातून सांगितलेलं, त्यांच्या कथातून सांगितलेलं हे असं रामायण ते त्यांनी सीतायन नावाचं पुस्तक लिहिलं. ते वेगळंच रामायण आपल्याला कळतं आणि रामाबद्दलची थोडी वेगळी भावना व्हायला लागते, एक नवरा म्हणून त्यानं काय काय केलं नाही केलं वगैरे याच्याबद्दल. तर असं आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे मला सांगितलं पाहिजे की वाल्मिकी रामायण किंवा आपल्याकडचं कधी माडगुळकरांचं रामायण हे म्हणजे काही नुसतं रामायण नव्हे हो, हजारो रामायण आहेत. जैन रामायण, बौद्ध रामायण आणि या सगळ्या रामायणातून काय काय झालेलं आहे, इकडचं तिकडं तिकडचं इकडं सर्व भाषेतलं. आणि ते आहे त्यातल्या एक पुस्तक इंग्रजीमध्ये A.K. रामानुजन, पुन्हा तो कानडीच मनुष्य, उत्तम कानडीचे कवी, उत्तम इंग्रजीचे प्राध्यापक, पॅरिसमध्ये राहणारे, त्यांनी 300 रामायणास
नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांनी 300 रामायणच त्यात कोणचे काय काय सांगितलेलं आहे. तर इतकं आपल्या खरं तर बहुसांस्कृतिकतेचं वैशिष्ट्य आहे, ते आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून हे अशा तऱ्हेनं जर केलं तर होऊ शकेल असं मला वाटतं. माझा प्रश्न नाही आहे, पण एक आपल्या माहितीसाठी एक सांगतो. नुकतीच आपण आपल्या संस्थेची शताब्दी वर्ष पण साजरं केलं आणि पुढच्या वर्षी आपली व्याख्यानमालेची शताब्दी आहे. आम्ही असा प्रयत्न करतो आहे गेले 3-4 वर्ष की मराठीतले निवडक 100 लेखक त्यांची सगळी पुस्तकं आपल्या वाचनालयात असावीत, असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं आम्ही काम चालू केलं आहे, पण आमचे प्रयत्न थोडे कमी पडत आहेत. तर उपस्थित ज्याला इच्छा आहे आणि त्याबद्दल ममत्व आहे, या लोकांनी आम्हाला मदत करायची इच्छा आहे, आवश्यकता आहे. आणि दुसरा एक उपक्रम मी सरांच्या माहितीसाठी परवा मी सांगितलं होता, ते त्यांना आणखीन एकदा सांगतो की 1952 सालापासून साहित्य अकादमीची पुरस्कार द्यायची सुरुवात झाली. तेव्हापासून मराठीमध्ये त्या ज्या पुस्तकांना साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालेलं आहे अशी सगळ्या पुस्तकाचं एक कपाट करायची आमची इच्छा आहे. तर तुम्ही त्या बाबतीत आम्हाला मदत करा. अगदी म्हणजे साहित्य अकादमीची आणि ज्ञानपीठाची. हां, आणि खरं म्हटलं तर तुमच्या याला म्हणजे मी साहित्य संस्कृती मंडळाचा उल्लेख केला, पण नॅशनल बुक ट्रस्ट जे आता पुण्यामध्ये प्रदर्शन भरलंय ना, आणि लाखोनं पुस्तकं खपतायत असं ते सांगतायत लोक. म्हणजे असं केलं तर होऊ शकतं. 11 कोटीची 11 कोटी. आणि साहित्य संमेलनात सुद्धा सर्वात जास्त काय होत असं चांगलं होत असेल, बाकीचं सोडून द्या, तर ते पुस्तक विक्रीचं काम होतं. त्यामुळे असेही उपक्रम ज्याला म्हणते, आणि नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमी यांनी सबंध भारतीय भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं ही मराठीमध्ये आणलेली आहे. तर तुम्ही जरी असं ठरवलं की नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं, साहित्य अकादमीची पुस्तकं अतिशय माफक किमतीमध्ये असलेली जे आम्हाला उपलब्ध होतील कशी ते तुम्ही आम्हाला सांगायचं. म्हणजे ते सांगताय, दुर्दैवानं त्याचं वितरण होत नाही हे सांगू, पण अशी आहेत. म्हणजे अशा तऱ्हेची बरोबर आहे की आपल्याला पाहिजेत ना ग्रंथ. हे फक्त वाचनालय नाही आहे, ग्रंथालय पण आहे. हो बरोबर, आणि ते समृद्ध झालं पाहिजे. अगदी. प्रश्न बहुतेक संपलेले दिसतात. हां, प्रश्न नाहीये, पण तुम्ही जे मराठी भाषेपुढे जे आव्हाने सांगितली, तर सतीश काळसेकरांची एक कविता आहे की हाकेपार होते आई, हद्दपार होते हाक आईचे, आणि गोठ्यातून मोराच्या तोंडीत गाई. म्हणजे बरोबर ही कविता म्हणजे आज लागू पडते आपल्यासाठी. त्यानं जे सांगितलं की जी भाषा म्हणजे जी आपली आहे, जी आपली संस्कृती आहे, आणि मराठी शाळा म्हणा, मराठी साहित्य म्हणा, म्हणजे ते वाढवण्याची खरंच गरज आहे. तुम्ही आव्हानं सांगितल्यानंतर लक्षात आलं की खरंच मराठी भाषा टिकवणं किंवा वृद्धिगत करणं हा उपक्रम म्हणजे राबवलाच पाहिजे. आणि जसं सांगितलं की लेखन तुम्ही जे सांगितलं, तर खरंच गरज आहे की मराठी भाषेचं आवाहन करणं खरंच गरज आहे. आणि म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने विषय मांडलात ना, ते अगदी उत्स्फूर्तपणे, थँक्यू. खूप छान सगळी अगदी बरोबर. तुम्ही काळसेकरांचा उल्लेख केला. कुसुमाग्रजांनी अतिशय दाहक विधान केलं होतं की मराठी राजभाषा ही फाटक्या वस्त्रामध्ये मंत्रालयाच्या दारात उभी आहे, असं कुसुमाग्रजांचं विधान आहे. म्हणजे आता भरजरी वस्त्र वगैरे कवितेत गाण्यात वगैरे ठीक आहे, पण वस्तुस्थिती त्यांनी सांगितली की ते फाटकं वस्त्र आहे. थँक्यू. तांत्रिक ज्ञान मराठीमध्ये देता येईल का नाही असा प्रश्न एका ताईने विचारला. कायद्याची भाषा इंग्रजी आहे हे आपण जाणताच. हायकोर्टाने सांगितलेलं आहे की 50% जजमेंट मराठीमध्ये प्रत्येक न्यायाधीशांनी लिहिली पाहिजेत. बहुतेक वेळा त्याचं पालन होतं.
मी असा अनुभव घेतलेला आहे की कामगार न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत असताना किंवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना 100% निकालपत्र मराठीमध्ये लिहिली आणि त्याचा लोकांना फायदाच झाला. शेवटी हा सगळा व्यवहार हा पक्षकारांकरता असतो आणि हे आमचे पक्षकार मराठी असतात. आपल्या केसमध्ये काय आपलं म्हणणं आहे, आपल्या वकिलांनी काय सांगितलं, विरुद्ध वकिलांनी काय सांगितलं आणि त्याच्यावरती न्याय देणाऱ्याने काय म्हटलं आणि कशाकरता म्हटलं हे त्याला समजलं की जास्त आनंद होतो. ते जेव्हा मराठीमध्ये आम्ही लिहायला लागलो आणि त्याची कॉपी ताबडतोब त्याच्या हातात ठेवायला लागलो त्यावेळेला एकसुद्धा प्रश्न कुणालाही पडला नाही आणि सगळेच निकाल काय एकाच बाजूने होत नसतात. त्यामुळे त्यानंतर अपील करायचा हक्क आहे हे सुद्धा आम्ही त्याला सांगत असू. त्यामुळं तांत्रिक भाषा असली किंवा आणखी काही असलं तरी त्याच्या मराठी भाषेमध्ये केलं त्याचा अडचण येते असं अजिबात नाही. हा मराठी भाषेचा जागर 8 तारखेला आपण सुरू केला. मराठी भाषा आणि संत साहित्य शोध शेती संस्कृतीचा, सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ, मराठीची सद्यस्थिती, संस्कृत मराठी अनुबंध, मराठी कादंबरी काल आज आणि उद्या, जे कुलकर्णींच्याबद्दल काल भाषण झालं, या सगळ्या भाषणातून मराठी भाषेचे पैलू उलगडून दाखवले वक्त्यांनी आणि त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा झाला. आज अविनाश सप्रे सरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं आणि त्याची आव्हानं म्हणजे काय आहेत याचं कठोर परीक्षण केलं. त्याचा ह्या सर्व भाषणाचा एक परिपाक म्हणून आजचं भाषण होतं आणि ह्या भाषणातून आपल्यापुढे आव्हानं काय आहेत आणि लोकांनी काही करण्यापेक्षा आपण काय करू शकतो त्याचा जर फायदा घेतला आणि मराठी वाचनाने फायदा होतो असं आपल्या मुलांना आणि शेजाऱ्यांना जेवढं समजेल त्यावेळेला ते आपोआप मराठी वाचायला लागतील. वाचनालयापुढं वाचक गेले मग त्या वाचकांचे वारस हे वाचक झाले पाहिजेत. या दृष्टीने आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि मराठी भाषा वाचून फायदा होतो हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपोआप वाचक वाढतील असं मला वाटतं. आज आपल्या पुढं सप्रे सरांनी जे सुंदर व्याख्यान दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ आणि वासुदेव शास्त्र्यांच्याबद्दल प्रसिद्ध केलेली पुस्तिका ही संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर यांनी सरांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सप्रे सरांचे आभार मानतो की त्यांनी मराठी आपली भाषा असून त्यामध्ये काय आव्हानं आहेत, त्यामध्ये काही कमीपणा आहेत, त्यात पुढं कसं जाता येईल याबद्दल आपल्याला सुंदर व्याख्यान दिलं. याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपणा सर्व श्रोत्यांचे आभार मानतो की आपण 6:45 ही भाषणाची वेळ लिहिली असतानासुद्धा थोडं पुढं असे येत असता आणि हळूहळू व्याख्यानाला यायचं ठरवलेलंच आहे तर वेळेवर यावं असा विचार आपण करावा असं मी आपल्याला आवाहन करतो. उद्याचं व्याख्यान जे आहे ते नुसतं गद्य नाही, थोडं संगीतमयसुद्धा आहे. त्यामुळे ते आणखी लवकर येण्याची प्रेरणा देण्यासारखं आहे. त्या भाषणाचं नाव आहे ये मराठीची ये नगरी. यामध्ये गाथा शब्दशेतीपासून आजपर्यंत मराठी भाषेच्या रूपामध्ये काय काय बदल झाला ते वेगवेगळ्या गाण्यांमधून आणि अभिवाचनातून सादर केलं जाणार आहे. या कार्यक्रमाची कल्पना आणि संहिता लेखन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी, ज्या मागच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या पुढं व्याख्यात्या म्हणून आलेल्या होत्या, त्या करणार आहेत. अभिवाचन गिरीश दातार आणि गौरी देशपांडे यांनी केलेलं आहे आणि गायन नेहा देशपांडे आणि समीहन सहस्रबुद्धे हे करणार आहेत. आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसंच उद्यासुद्धा करा आणि कायमच करा असं आव्हान देऊन कार्यक्रमाचे संपन्न झालं असं.